नमस्कार मित्रांनो, मी किरण वारणकर आणि मी राधिका पाकले. आजच्या या महिला दिनानिमित्त तुम्हा सर्वांना आम्हा दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. आणि मित्रांनो, सांगायला फार आनंद होतोय की आजच्या या नारी दिनानिमित्त, आजच्या या महिला दिनानिमित्त आज मी एक छोटीशी मुलाखत घेणार आहे. आपली सगळ्यांची लाडकी, सगळे जिला राधा म्हणून ओळखतात, ती आपली राधिका बाकले हिचा. सो राधिका, हाय, कशी आहेस? मस्त किरण, तू कसा आहेस? मस्त मजेत. आणि राधा, काही टेन्शन घेऊ नको, आपला एकदम अनस्क्रिप्टेड असा फॉर्मॅट असतो, काही काळजी करू नको आणि असं एकदम निवांत, एकदम मोकळं टाकलं, एकदम बिंदास. अगदी अगदी बी बी कम्फर्टेबल. राधा, सर्वात पहिल्यांदा माझ्याकडून तुला या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर पहिलाच प्रश्न मी तुला असं विचारतो की महिला दिनानिमित्त म्हणजे तू काय करतेस, काय हा स्पेशल दिवस तुझ्यासाठी कसा स्पेशल तू सेलिब्रेट करतेस, कसं असतं तुझा दिनक्रम ओव्हरऑल, त्याबद्दल थोडक्यात सांगशील का? महिला दिन मी तर एक असं मानते, खरं तर ठीक आहे, हा एक दिवस असतो ज्या निमित्ताने आपण एक निमित्त असतो की एक महिला दिन म्हणून आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो. बाकी माझं ऍज सच सेलिब्रेशन म्हणशील तर यावर्षी तर मला सुट्टीच आली आहे, त्यामुळे मस्त उपवास आहे महाशिवरात्री. नाही, मी यासाठी विचारलं कारण की बघ, शेवटी तू कसं आहे, आपल्या या कम्युनिटीमध्ये तुझं नाव जे आहे ते बऱ्याचदा तू पूर्वी, आता ठीक आहे जॉबच्या याच्यामध्ये तुला जमत नसेल, पण तू चॅनल वेगवेगळे कार्यक्रम होस्ट करणे, तबला वाजवणे, किंवा मग असं तुला काही कुठल्या कार्यक्रमातून काही असं काही निमंत्रण वगैरे आलंय का की या मॅडम आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जरा हजेरी लावा वगैरे, असं महिला दिनानिमित्त असं काही तुझ्या डायरीमध्ये लिहून ठेवलंयस का किंवा काय? नाही, यावर्षी काही नाहीये, अदरवाईज असतो, पण आता मीच ग्रुप पासून थोडी सगळ्या वेगळे झाल्यामुळे आता काही नाही. कारण बऱ्याचदा 8 तारीख असते ती वर्किंग ह्याच्यामध्ये डेज मध्ये येते, मग त्यावेळी बँकेतच नटून थटून जाणं किंवा बँकेत सेलिब्रेशन करणं. मग बँक आमच्यासाठी एक खास महिलांसाठी केक असतो, मग आम्ही केक कटिंग करतो, हे सगळं होतं. आधी मी महिला दिनानिमित्त करायचे जेव्हा मी बँकेत नव्हते. इव्हन बँकेत आल्यानंतरही 2-3 वर्ष मी केले कार्यक्रम, गाण्याचे कार्यक्रम पोस्ट वगैरे केले, जे खास महिलांचेच असायचे कार्यक्रम, तर तसे केले. पण आता नाही, आणि आता थोडं शिफ्ट झाल्यानंतर पण माझे कार्यक्रम थोडे कमी झालेत. ओके, यू आर टोटली ब्लाइंड, राईट? हा, म्हणजे मित्रांनो, या नोटवरती मी सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांना असं वाटतं की ब्लाइंड इज इक्वल टू बस टोटली ब्लाइंड, म्हणजे फुल बत्ती गुल. तर म्हणजे काय काय तुम्ही काय हर्ट होऊ नका, हे आमच्या बोलण्यातल्या ज्या टर्म्स आहेत आम्ही अगदी स्पोर्टिंगली घेऊन बोलतो, बत्ती गुल. सो तसं नाहीये, देर आर व्हरायटी. या, सो तसं देर आर व्हरायटी ऑफ हसणं पण खूप महत्वाचं असतं, खूप महत्वाचं असतं. जसं समीर चौगुले त्यांच्या टकल्यावरती जोक करतात, तसे आम्ही आमच्या अंधपणावरती जोक करतो. सो तसं नाहीये. जसं आता तुम्ही बघू शकता की मी कॅमेरा फेस करतोय, मला थोडंसं दिसतंय, सो आय एम लाईक पार्शली सायटेड. तर तसंही टोटली ब्लाइंड आहे राधा. मला सांग, आता तू तुझ्या शालेय जीवनाबद्दल थोडक्यात सांग. बिंग अ व्हिज्युअली इम्पेअर्ड गर्ल, तुझं शालेय जीवन आणि तुझं महाविद्यालयीन जीवन यावर थोडासा प्रकाश टाक. नक्कीच किरण. बोल. ओके, एकतर जसं तू म्हणालास की टोटली ब्लाइंड असल्यामुळे शालेय जीवनात बऱ्याच अडचणी येतात. खरं तर अडचण इथूनच सुरू होते की शाळेत ऍडमिशन घ्यायचंय, आणि एकतर पालकांना किती अवेअरनेस आहे ते पण खूप महत्वाचं असतं. माझा जन्म खरं तर साताऱ्यासारखा खेडेगावात झालेला आहे, आणि तोपर्यंत आईचा आणि बाकी फॅमिली मेंबर्सचा मुंबईशी तसा काहीच संबंध नव्हता. फक्त माझे वडील गिरणी कामगार असल्यामुळे, त्यावेळी एक होतं माहिती ना टिपिकल, मुंबई ही गिरणी कामगारांची ओळखली जाते, आणि तेव्हा माझे वडील सुद्धा गिरणी कामगार होते, त्यामुळे तेच फक्त मुंबईला होते. आणि मला 2 भाऊ आहेत माझ्यापेक्षा मोठे, त्यामुळे त्यांचा जन्म, मोठ्या भावाचं शिक्षणही थोडंफार सुरू झालं होतं, 1लीला वगैरे होता तो. आणि मग माझा जन्म झाल्यानंतर त्यांना रिअलाइज झालं, आणि त्यांनी, म्हणजे मी खूप खरं तर आभार मानते माझ्या आई वडिलांची की त्यांनी तो त्यावेळी निर्णय घेतला, म्हणून मी आज किरण तुझ्यासोबत इथे बसू शकते आणि तू माझा इंटरव्ह्यू घेतोस. कारण त्यावेळी त्यांनी जर तो निर्णय नसता घेतला, सगळ्यावरती पाणी सोडून असं म्हणू शकतो आपण, शेती वगैरे आमची खूप छान आहे, पाणस्थळ जमीन आहे, सगळं आहे, पण ते सगळं सोडून त्यांनी पूर्णपणे मुंबईला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला, फक्त आणि फक्त माझ्या एज्युकेशनसाठी. तेव्हा कोणतंही मानसिक, आर्थिक कोणतंही पाठबळ त्यांना नव्हतं, पाठिंबा त्यांना नव्हता, पण तरीही त्यांनी त्या सिच्युएशन मध्ये निर्णय घेतला की हिला आपल्याला शिकवायचं. कारण डोळ्यांवरती उपचारही त्यांनी त्यांच्या
म्हणजे त्यांच्याकडून जितकं होत होतं तितकं त्यांनी केलं, परीने जे काही प्रयत्न करायचं, काय टेन्शन घेऊ नको, ते प्रयत्न त्यांनी केले होते. आणि एका एंडला डॉक्टरनी सांगितलं की तुम्ही, कारण माझा कुठेतरी त्यांना एज्युकेशन मध्ये इंटरेस्ट दिसत होता बरं का, कारण माझे भाऊ शाळेत वगैरे जायचे ना, तर मी त्यांची पाटी पेन्सिल घेऊन काहीतरी गिरगटण, कारण थोडंफार दिसायचं मला त्यावेळी. आय वॉज अ पार्शली ब्लाइंड, तर मी एक की एक, दूर की दोन, जे काही त्यांच्या भाषेमध्ये होते ते मी करायचे, तर मी ते लिहायचे वगैरे. तर मग त्यांना समवेत दे रिअलाइज की मला मुलगी चुणचुणीत आहे, बाळाचे पाय पाय असं त्यांना वाटत होतं की. आणि डॉक्टरांनी त्यांना फील केलं की, करवलं की तुमची मुलगी एज्युकेशन मध्ये तिला इंटरेस्ट आहे, तर तुम्ही ट्रीटमेंट वगैरे गोष्टी सोडून तुम्ही तिच्या एज्युकेशन वरती फोकस करा. मग आता आई वडिलांना तर काहीच माहित नव्हतं मुंबईचं, बिचारे तेच आले होते सगळं सोडून मुंबईला, तर त्यांना आधी असं ही कन्सेप्टच माहित नाही की आमच्यासाठी स्पेशल स्कूल वगैरे असते. तर ते आधी नॉर्मल जी सायटेड स्कूल असते, माझ्या भावांना जिथे त्यांनी टाकलं होतं BMC स्कूलमध्ये, तिथेच ते गेले विचारायला. तर त्या लोकांनी नकार दिला त्यांना की अशा मुलीला आम्ही कसं शिकवणार, आम्ही हिच्याकडे लक्ष देणार की मुलांकडे लक्ष देणार, त्यामुळे आम्ही नाही घेऊ शकणार हिला. कारण त्यावेळी एकात्म एज्युकेशन पद्धत जी काही आपल्याकडे असते आता, एज्युकेशन वगैरे तसं काही नव्हतं. त्यामुळे त्यांनी मला प्रवेश नाकारला. मग त्यांना खूप, म्हणजे शेवटी देव कुठेतरी उभा असतो त्यांच्यासाठी राहिला. आणि त्यांना कमला मेहता दादर अंध शाळा, जी अंध मुलींची शाळा जी दादरला आहे, तिकडचा त्यांना कोणीतरी पत्ता दिला. मग त्यांनी तसं त्यांनी मला तिथे ऍडमिशन करवलं. बरं, तिथे असं होतं की ती जी शाळा आहे ती रेसिडेन्शियल स्कूल आहे, तिथे वसतिगृह निवासी शाळा, आणि तिथे कंपल्सरी राहायचंच होतं. भले तुम्ही कितीही जवळ राहा, काही राहा. पण आई वडिलांनी मला कधीच दूर ठेवलं नव्हतं, त्यामुळे त्यांना ते एक असं कन्फ्युजन होतं की आता ही कशी राहील आणि वगैरे सगळं. आणि मी नाही राहिले रे तिथे, मी खूप रडायचे. आणि काय होतं ना की वडिलांचा एक मुलीवरती खूप वेगळं प्रेम असतं, जीव असतो. तर मला थोडंफार दिसायचं, पण ते वय असं होतं की आपण आपल्या आई वडिलांना नव्हतं सांगू शकत की मला किती दिसतंय वगैरे ना, आणि त्यांना ते कळत नव्हतं. मग ते काय करायचे, शाळा सुटल्यानंतर मला बघायला यायचे आणि मग माझ्या ज्या नॉन टीचिंग स्टाफ आहे त्यांना सांगायचे की मला तिला फक्त लांबून दाखवा, मी तिला फक्त बघून निघून जाईल म्हणून. आणि व्हायचं काय की त्या मला अशा मस्त राऊंड मारून त्या हॉलमध्ये घेऊन जायच्या की चल बाळा आता आपण इथे जाऊया, असं म्हणत म्हणत की माझे पप्पा जेणेकरून मला बघतील. पण त्या एक गडबडीमध्ये असं व्हायचं की मीच माझ्या पप्पांना बघून घेते आणि मला कळायचं माझे पप्पा आलेत, आणि मग मी थेट त्यांचा हात सोडून धावत पप्पांना मिठी मारायला. मग झालं, आता मी पप्पांच्या हातात गेल्यानंतर मग पप्पा कसले ठेवतात, पप्पा घरी घेऊन यायचे. सो मग अशा पद्धतीने मी नाही राहू शकले. मला इयत्ता 3री मध्ये असताना शाळेने रस्टिकेट सुद्धा केलेलं या गोष्टीवरून, कारण मी राहत नव्हते. तर मग मी नंतर पुन्हा लेटर लिहिलं की मी राहणार वगैरे, पण मी काही राहिलेच नाही. पण मग शाळेने इग्नोर केलं कुठेतरी मला थोडीशी. आय वॉज अ एक्सेप्शन दॅट टाइम की मी घरून करते आहे शाळा येऊन जाऊन, कारण शाळेला पण रिअलाइज झालं की मी स्टडीमध्ये एव्हरेज आहे, बरीपैकी करते, उगाच कशाला वर्ष वाया घालवायची. आणि आई वडील तयार होते, मुख्य म्हणजे घेऊन आणणं सोडणं वगैरे. तर त्यांनाही मग थोडं त्यांनी कुठेतरी ते कन्सिडर केलं की जाऊ दे म्हणून. आणि माझे आई वडील लिटरली, जसं ॲज आय सेड की फायनान्शियल कंडिशन जी होती ती नव्हती इतकी साऊंड, त्यामुळे ते मग काय करायचे, वरळी ते हिंदमाता स्वतः, म्हणजे मला बसने घेऊन जायचे आणि येताना स्वतः चालत यायचे. आणि मग पुन्हा मला संध्याकाळी ते स्वतः चालत यायचे आणि मला बसने घेऊन जायचे. असे त्यांनी 10-11 वर्ष केले. सो ऑल क्रेडिट गोज टू देम. मी फक्त निमित्त आहे की मी, पण त्यांच्यामुळे मी माझं शिक्षण पूर्ण करू शकले. आणि भावांनीही कुठे तुझं माझं केलं नाही की, कारण ऑफकोर्स आता माझ्यामुळे थोडंसं भावांकडे त्यांचं कुठेतरी दुर्लक्ष झालंच असणार, पण त्यांनी ते होऊ दिलं नाही. कारण त्यांनी ट्युशन्स लावल्या की त्यांच्या अभ्यासाकडे त्यांचं दुर्लक्ष नाही व्हायला पाहिजे, शाळेमध्ये काही मागे पुढे झालं नाही पाहिजे म्हणून. पण या सगळ्या गोष्टी करत माझं शिक्षण सुरू झालं. आणि शाळेत मी बऱ्यापैकी ऍक्टिव्ह होते. आणि माझी शाळा अशी होती की असं नव्हतं की फक्त स्टडी ओरिएंटेड, इतर ऍक्टिव्हिटीज पण खूप व्हायच्या. स्पर्धा व्हायच्या. अरे मनाचे श्लोक म्हणू नका, पाढे पाठांतर म्हणू नका, उतारा पाठांतर म्हणू नका, किंवा आपल्या त्या लेवलला असताना, आता आम्ही टोटली ब्लाइंड आहे तर प्रत्येक गोष्टीचा अनुभव आला पाहिजे, तर धान्य निवडण्याची सुद्धा स्पर्धा माझ्या शाळेत असायची. हे काहीतरी वेगळं. एक्झॅक्टली. म्हणजे वाटाणे, चणे, मटकी, मूग, मसूर, जे काही आपले कडधान्य ते सगळे मिक्स केले जायचे आणि ते एका ताटात आम्हाला दिले जायचे. ते ताट असं खणाखणांचं असायचं आणि मग आपण असं ते मूग वेगळे,
वेगळे, मटकी वेगळी. आणि मग त्याच्यातून एक खरंच त्यावेळी कडधान्यांची ओळख झाली की कोणता कडधान्य स्पर्शाला कसा आहे. त्याच्यामुळे ते इझी जातं आता की ओळखायला मटकी आहे का, मूग आहे का, मसूर आहे, वाटाणा आहे वगैरे. नाही, इथे ऐकायला थोडं वेगळं वाटेल मित्रांनो तुम्हाला की ही कुठली स्पर्धा. तर मी पुन्हा तुम्हाला तेच सांगू इच्छितो की राधिका ब्लाइंड असल्यामुळे त्यांच्या शाळेमध्ये जे काही शिकवलं जायचं तर त्याचा फोकस मोस्टली स्पर्श ज्ञानाने हे सगळ्या गोष्टी ओळखण्यावरती होत्या. त्यामुळे ही एक वेगळी स्पर्धा त्यांच्यासाठी, आपल्यासाठी ती कदाचित किंवा तुमच्यासाठी कदाचित ही स्पर्धा नसेल. तुम्ही बघितली सगळं आपण अगदी एका नजरेने सगळ्या गोष्टी आपण ओळखू शकतो, पण टोटली ब्लाइंड कसं ओळखणार. तर त्यासाठी ही हा पायाच मुळात अशा स्पर्धांच्या माध्यमातून शाळा करून घेत असे. एक्झॅक्टली, खरं. म्हणून तर त्याला स्पेशल स्कूल म्हटलं आहे की त्यांना आपल्या गरजा काय आहेत आणि आपल्याला कसं उभं करायचंय, पाया मजबूत कसं करायचं हे चांगलं माहित असतं. त्यामुळे ती धान्य निवडण्याची स्पर्धा असायची, पुन्हा कोबी चिरणं, कांदा चिरणं, या सगळ्या स्पर्धा असायच्या माझ्या शाळेत, जेणेकरून त्यानिमित्ताने आम्हाला ते शिकायला मिळायचं. मग 10वीला किती टक्के मिळाले तुला? 69. ओ, फर्स्ट क्लास, क्या बात आहे. मलाही तेवढे नव्हते. ओके. आणि मग पुढे मग कॉलेज कुठलं ग? SIES कॉलेज. कॉलेजमधलं पदार्पण कसं? कारण की बघ, तुझी ही जी शाळा होती ती कमला मेहता होती, खास ब्लाइंड मुलींसाठी तिकडे शिकवलं जात असायचं. पण आता कॉलेज आहे SIES, मग पुन्हा मग तिकडे सगळे सायटेड लोक, ब्लाइंड लोक एकत्र, मग तिथे कसं सगळं, म्हणजे तिकडे कसं? त्याआधी मी तुला अजून एक सांगेन की माझी ही जी स्पेशल स्कूल होती ती इयत्ता 7वी पर्यंत होती. 8वी ते 10वी मी सायटेड स्कूल मध्ये शिकले, म्हणजे आपल्या नॉर्मल स्कूल. कुठली? ती सरस्वती हायस्कूल, नायगाव, दादर. बर. हा, अगदी तिथे जवळच होती. आणि तिकडचा पण एक वेगळा अनुभव होता बरं का. म्हणजे आम्हाला खूप छान पद्धतीने 3 स्पेशल टीचर्स आम्हाला होत्या. म्हणजे आम्ही सगळ्यांमध्येच बसून शिकायचो, पण चाचणी परीक्षेचे ते पेपर असायचे त्यावेळी आपल्याला 2 चाचण्या आणि एक सामायिक आणि एक वार्षिक अशा 4 परीक्षा असायच्या ना. तर चाचणी पेपर जे होते ते 50 मार्कांचे असायचे, ते आम्ही ब्रेल मध्ये लिहायचो. आणि मग त्या ब्रेल मध्ये ह्या ज्या आमच्या 3 स्पेशल टीचर होत्या त्या त्याच्यावरती त्या सायटेड मध्ये लिहून मग आमच्या वर्ग शिक्षकांकडे पेपर चेक करायला द्यायचे, तपासायला द्यायचे. आणि मग सामायिक आणि वार्षिकला आमच्या 1 वर्ष मागचा, 1-2 वर्ष मागचा रायटर आमच्यासाठी अपॉइंट केला जायचा की आम्ही सांगणार तो लिहिणार. आणि तिथेही अभ्यास जत्रा, आनंद जत्रा अशा अनेक शालेय उपक्रम, अभ्यासाचे उपक्रम राबवले जायचे. खूप छान कन्सेप्ट मला ती वाटायची. आम्हाला फक्त हास्य जत्राच माहितीये ग. आता तू काय काय सांगितलं, अभ्यास जत्रा, आनंद जत्रा, वाव, हे किती भारी आहे. आम्हाला, मी तर खरंच कधी नव्हतं असं ऐकलं. त्यात काय व्हायचं मग त्या जत्रांमध्ये? अभ्यास जत्रामध्ये असं व्हायचं की आपल्याला जे काही शिकवलं गेलंय त्या 6 महिन्यांमध्ये, पहिल्या 6 महिन्यांमध्ये त्याचं एक प्रदर्शन काइंड ऑफ मांडलं जायचं. हा, मग ते विज्ञानाचे प्रयोग असतील किंवा मराठीचं मग नाटक असेल काहीतरी, मराठीच्या एका धड्यावरती किंवा ज्याच्यावर आपण नाटक करू शकतो, जेणेकरून पालकांनाही मुलांची प्रगती किती होते हे कळत होतं त्या माध्यमातून. कारण या सगळ्या जत्रांना पालक इन्व्हायटेड असायचे, त्यामुळे पालक भेट द्यायचे शाळेला आणि ते सगळे प्रयोग आणि मराठीचं जे काही नाटक असेल हे सगळं पाहून त्यांना कळायचं की आपलं पाल्य कुठे पोहोचलंय आणि काय प्रगती होते शाळेत आल्यानंतर. ही त्याच्या मागची एक कन्सेप्ट होती. आणि त्यानिमित्ताने मुलांना पण एक स्टेज मिळायचा की एक फिअर जायचं की हा, आपण असं करू शकतो 4 लोकांमध्ये. आणि आनंद जत्रा अशी असायची की प्रत्येक वर्ग एक कार्यक्रम, म्हणजे असं नाटुकलं बसवलंय किंवा काही जे चांगले गाणारे असतील त्यांच्या वर्गातलं ते गाणारे, आणि मग ते असे 1-1 तास एकेका प्रत्येक वर्गामध्ये जाऊन आपला कार्यक्रम सादर करायचा. सो त्या निमित्ताने एकमेकांची ओळख होते, कोणात काय गुण आहेत ते कळतात आणि ते जास्त फुलायला मदत व्हायची, असं एक ते शाळेचं कन्सेप्ट होती. आणि संक्रांतीला अगदी पहाटे 5:30-6ला शाळा भरायची, जेणेकरून ते त्या दिवशी मकर राशीत सूर्य प्रवेश करतो असं म्हणतात, तर ते मुलांना कळावं जे आमच्यासोबत सायटेड आहेत ते. पण आम्ही जायचो, कारण जरी आम्ही ते बघू शकलो नाही तरी ते वातावरण एक फील करण्याची जी हे असते ना, म्हणजे कुछ चीजें ऐसे किसी ने कहा है कि कुछ चीजें देखने से अच्छा है उसको एहसास करना बहुत जरूरी होता है, तो वो एहसास हम करते थे. आणि मग गॅदरिंग शाळेचे, तर ते सगळ्यात आम्ही पार्टिसिपेट करायचो. आणि मग तिथे 10वी पास झाल्यानंतर मग माझ्या भावाचं एक होतं की माझा भाऊ मोठा होता त्यामुळे तो कुठेतरी फादर फिगर मध्ये होता आणि माझ्या सिबलिंगशी माझं रिलेशन खूप छान आहे. म्हणजे त्यांचं काय होतं मग भांडणं होतं की तुझ्याकडे जास्त लक्ष आहे वगैरे. तर ते त्यांच्याकडे अंडरस्टँडिंग खूप होतं छान माझ्यासाठी. आणि माझा भाऊ माझा अभ्यास घ्यायचा, गणिताचा म्हण, हे सगळ्या गोष्टी. म्हणजे माझा भाऊच माझा रीडर होता घरात, त्यामुळे सुदैवाने मला रीडरसाठी कुठे पळापळ नाही करावी लागली. आणि मग कॉलेजमध्ये त्याचं एक होतं आधीच, माझं 10वी पास झाल्यानंतर की मला SIES मध्येच टाकायचं. कारण असं कसं, म्हणजे एक असतं ना रे, मी मराठी वातावरणात वाढलेली मुलगी, पण जर पुढे करिअर करायचं असेल तर इंग्लिश कुठेतरी थोडंफार इम्प्रूव्ह केलंच पाहिजे. म्हणजे आपल्या
मातृभाषेचा आपल्याला अभिमान असतो हे सगळं जरी बरोबर असलं तरी काळाची गरज ही इंग्लिश आहे. त्यामुळे माझ्या भावाला असं वाटत होतं की मी तिथे कुठेतरी कमी नाही पडलं पाहिजे, मला मी जगाच्या बरोबरच चाललं पाहिजे. त्यामुळे त्याच्या डोक्यात फिक्स होतं, कारण माझे शिक्षणाच्या बाबतीत जे काही निर्णय होते ते पप्पांसोबत भाऊही जास्त घ्यायचा, कारण ऑफकोर्स तो त्यावेळी त्याचं ग्रॅज्युएशन वगैरे झालं होतं, मी 11वीला येईपर्यंत तो थोडा जॉबही करायला लागला होता, त्यामुळे त्याचा तो एक्सपिरियन्स जास्त होता. आणि त्याचं असं होतं की अशा महाविद्यालयात जा जिथे अंध विद्यार्थ्यांनी कमी ऍडमिशन घेतलं असेल, ते यासाठी की जेणेकरून तू इतर तुझी कक्षा रुंदावता येईल, तुझे फक्त तू त्याच मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये राहणार नाही. कारण आपल्या कसं होतं ना किरण, की आपण जेव्हा 7-8 जण एकत्र असतो अंध विद्यार्थी-विद्यार्थिनी, तेव्हा इतर बघणाऱ्या लोकांना काय वाटतं की अरे यांना आपल्या फ्रेंडशिपची काय गरज आहे, हे त्यांच्यात खूप आनंदी आहेत, म्हणून तुझ्याशी कदाचित कोणी बोलायला येणार नाही त्यावेळी की अरे हे तर आपल्या जगात खुश आहेत ना, त्यामुळे लोक लक्ष नाही देणार किंवा लोक फ्रेंडशिप करायला नाही येणार. पण ते जर तू एकटा असशील तर लोक तुला मिक्स करण्याचा प्रयत्न करतात आणि तूही तसे प्रयत्न करशील. तर हाच त्याचा एक मोटिव्ह होता त्यामागे. मला SIS मध्ये म्हणजे मी लिटरली नाही दादा मला नाही जायचं, दादा बोलला नाही. त्याने एकच फॉर्म आणला होता एकाच कॉलेजचा माझ्यासाठी, तोच त्याने भरला आणि तिथेच मला ऍडमिशन दिलं. बरं, मला सुरुवातीचे दिवस खूप टफ गेले, कारण सरळ मराठी मीडियम मधून उठून SIS सारख्या कॉलेजमध्ये जिथे पूर्ण वातावरण इंग्रजी होतं, कारण तिथे जोपर्यंत तुझं आडनाव सांगत नाही तोपर्यंत तू मराठी आहेस का महाराष्ट्रीयन आहेस का साऊथ इंडियन आहेस काही कळत नाही. तर अशा वातावरणात गेल्यामुळे माझी जाम गोजी झालेली की मला कळायचंच नाही अरे कसं वागायचं काय. थोडंफार जुजबी ज्ञान जे काय असतं ते इंग्लिशचं होतं, पण शेवटी ते आणि वातावरणात गेल्यानंतर होणारा जो हे असतं ते खूप फरक पडतो असं मला तिथे जाऊन रिअलाइज झालं. आणि मला खूप वेगळ्या प्रकारची भीती आणि एक न्यूनगंड यायला लागला की अरे आपल्याला नाही जमत हे, काय करूया, कारण हिंदी तेव्हा धड नव्हतं माझं, त्यामुळे मला खूप भीती वाटायची. पण मग माझ्या भावाने ऐकलंच नाही, त्याने मला सक्त ताकीद दिली किंवा एक क्लिअर सांगून टाकलं की तू 1 वर्ष तुझं वाया गेलं तरी चालेल, पण तू इथेच राहणारच, तुला याच कॉलेजमध्ये दिवस काढायचे. सो मग मी मनावर घेतलं. मग मी तिथे इंग्लिश न्यूज ऐकणं किंवा इंग्लिशमध्ये, मग मी माझ्या क्लासचे माझे फ्रेंड्स पण खूप छान होते, त्यांना मी सांगायचे की मला तुम्ही माझ्यासोबत इंग्लिशमध्येच बोला. आणि मग काय झालं की मी त्यांना पण ऐकायचे बोलताना, आणि मी काही थोडं इंग्लिशचे कोर्सेस वगैरे ऐकायचे की स्पोकन इंग्लिश काय असतं, कसं जातं. तर एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर असं आपण म्हणतो की अरे म्हणजे मी गेली नव्हते, आय डिडंट गो, पण मे बी कधीतरी कॉन्व्हेंटचे मुलं सुद्धा आय डिडंट वेंट असं म्हणून जातात. सो मी ते ऐकल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की येस आता मी बोलू शकते, जर हे चुकवतात तर मी चुकू शकते आणि ते कोणी माइंड करत नाही. मग मला थोडा कॉन्फिडन्स आला की येस आपण तुटकं मुटकं काय होईना बोलायला सुरुवात. एक्झॅक्टली. तर मग मला तो कॉन्फिडन्स येत गेला आणि थोडंफार इंग्लिश इम्प्रूव्ह होत राहिलं. तरी पण मी 12वीला म्हणत होते की मला चेंज करायचंय म्हणून, पण मग नाही, भाऊ नाही ऐकलं. जसं मी आधी म्हटलं की मला वर्ष वाया गेलं तरी चालेल, पण तुला त्याच कॉलेजमध्ये राहायचंय म्हणून. आणि मग असं करता करता माझी 12वी झाली. मग नंतर असं होतं ना रे, एकतर काय होतं लहानपणापासून आपल्या डोक्यात एक असतं की आपल्याला काय बनायचंय. आणि मी जसं तुला म्हटलं की माझ्या शाळेत अनेक स्पर्धा व्हायच्या, उतारा पाठांतर म्हण, किंवा माझ्या शाळेमध्ये फाउंडेशन डे एक व्हायचा 14 जुलै माझ्या शाळेचा फाउंडेशन डे आहे. आणि तो फाउंडेशन डे जो आहे तो पूर्ण डिझाईन आम्ही इयत्ता 9वीच्या मुली करत असतात. त्यावेळी ज्या इयत्ता 9वी, म्हणजे इथे या नोटवरती मित्रांनो मी सांगू इच्छितो की कमला मेहता स्कूल दादर ही जी आहे यामध्ये तसं बघायला गेलं तर पुरुषांना म्हणजे बाहेरून येणाऱ्या म्हणजे पेरेंट्सना पण ना ग, हा कुणालाच आतमध्ये अलाउड नाहीये पुरुषांना. पेरेंट्स पुरुष पण म्हणजे पुरुष पेरेंट जरी असेल तरी त्यांनाही अलाउड नाही. पण 14 तारीख ही जी आहे ही लाईक द स्कूल बिकम्स एक्झिबिशन. कुणीही या, कुणी म्हणजे ऑफकोर्स तुमचं काय एनरोलमेंट वगैरे असेल ना की काय वॉक इन असतं नाही वॉकिंग. हा म्हणजे कोणीही येऊन अंध मुलींची शाळा तुम्हाला जर आतून बघायची असेल तर तुम्ही 14 तारखेला येस दादरच्या कमला मेहता शाळेमध्ये नक्कीच कार्यक्रम वगैरे छान, सांस्कृतिक कार्यक्रम छान, ब्लाइंड मुली कशा प्रकारे शिकतात, परफॉर्म करतात गाणी वगैरे, ते सगळं तुम्हाला पाहायला मिळू शकतं. येस, गो फॉर इट. तर आणि त्यानंतर क्रिसमसचा एक कार्यक्रम असतो आमचा, न्यू इयरचा. त्यावेळी इयत्ता 8वीच्या मुली तो डिझाईन करतात. त्यामुळे ना एक आम्हाला मॅनेजमेंट हातात घेण्याची किंवा या गोष्टींची सवय लागलेली होती. आणि त्यातून माझं असं झालेलं की माझ्या वडिलांची एक इच्छा होती की मी म्हणजे मला वडील माझे कधी एक व्हिज्युअली चॅलेंज गर्ल म्हणून मला ट्रीट नव्हते करत. म्हणजे त्यांना ती कुठे खंत नव्हती की आपली मुलगी ब्लाइंड आहे वगैरे. त्यांनी मला माझं फ्रीडम दिलं होतं मला कशात काय करायचंय. आपण त्यांची एक इच्छा होती की एक मुलगी म्हणून मी काहीतरी वेगळ्या फील्डमध्ये करावं.
म्हणून त्यांनी मला तबला शिकायला पाठवलं. वा, कारण हे काहीतरी वेगळं. येस, कारण एक असं व्हायचं की एकतर माझं असं व्हायचं की मी डब्बे वाजव, लहानपणी म्हणजे जेव्हा मी शाळेतही नव्हते जात, डब्बे वाजव, मग बीएसटीचा प्रवास करताना बीएसटीचा पत्रा वाजव, हे सगळं मला चालायचं. तर ते ऐकताना पप्पांना कुठेतरी वाटलं की मला तबला शिकायचा आहे म्हणून, असं त्यांना वाटलं. मग त्यांनी एका सरांसोबत भेट घेतली, श्रुत सदानंद झाजम, जे माझे तबला गुरुजी आहेत, आणि त्यांनी मला शिकवण्याचं कबूल केलं. आणि आजपर्यंत गेले 15-20 वर्ष झाले मी त्यांच्याकडे तबल्याचं शिक्षण घेतेय. आजपर्यंत ते मला विनामूल्य तबला शिकवत आहेत. वा, मग आजही वाजवतेस का तू कधी घरी वगैरे? हो, वाजवते ना. वा. रियाजचा म्हणजे रियाज कमी झालाय, पण मी तबल्याच्या टच मध्ये मात्र आहे. वा, हा, ओके. तर मग ह्या सगळ्या गोष्टींची सवय लागली होती. आणि मग मी जसं म्हटलं, उतारा पाठांतर, पाढे पाठांतर, आणि जे कार्यक्रम व्हायचे त्याचं आता अँकरिंग कोण करणार, तर मुलींमधलंच कोणीतरी करणार ना. तर बऱ्याचदा माझी गोष्ट सांगण्याची पद्धत किंवा उतारा पाठांतर या सगळ्या स्पर्धेमध्ये शिक्षकांनी ऐकलं असतं ना, त्यामुळे त्यांना कळतं की बाबा हे मूल काय करणार आहे. मग त्यावेळी मला संधी मिळायची अँकरिंग करण्यासाठी. आणि मग इयत्ता 9वी मध्ये मी जेव्हा होते तेव्हा आमचा ऑफकोर्स मग तो 14 जुलैचा कार्यक्रम आम्ही डिझाईन केला होता, त्याला होस्ट मी केलं होतं. आणि मग तिथे माझी लोकांना एक मी होस्ट बनू शकते चांगलं असं वाटलं. तिथून मग मला लोक सजेस्ट करायला लागले, तू पुढे अँकरिंग मध्ये जा, तू पुढे अँकरिंग मध्ये जा. तुझं जे अँकरिंगचं जे मूळ आहे एक्झॅक्टली ते शाळेमध्ये सगळं ती बीज रोवली गेली आहे. म्हणून मी पुन्हा एकदा शाळेचा उल्लेख केला. बरं, पण त्यावेळी माझ्या डोक्यात काय होतं माहितीये का, कदाचित तुला गंमत वाटेल, पण त्यावेळीच नुकते ना क्योंकि सास भी कभी बहू थी वगैरे असे सगळे सिरियल्स आले होते टीव्ही पडद्यावरती, छोट्या पडद्यावरती, स्टार प्लस आणि सिरियल्स वगैरे बघून ना, तेव्हा असं बऱ्याचदा त्या सिरियल्स मध्ये दाखवलं जायचं ना की लॉयर्स आहेत, मग वकील ते केस लढतायत, मग एखादा वकील काहीतरी खोटं वागतोय वगैरे. तर ते कुठेतरी मला टेम्प्ट करायचं की नाही, मला लॉयर व्हायचंय आणि मला सच्चाईची साथ द्यायची वगैरे. कानून है एक्झॅक्टली. तर मला असं वाटायचं की नाही, मग मला लॉयर व्हायचं, असं माझा एक गोल मी सेट केला होता करिअर. बरंच काही करू वाटतं एक्झॅक्टली त्या एज मध्ये. येस. तर मग मी म्हणायचे की नाही, मला लॉयर व्हायचंय, मला लॉयर व्हायचंय. मग मी विचार करायचे, हा तबला प्लेअर पण तर लॉयर असतातच की, तर दोन्ही प्रोफेशन करता येतील, मग अँकरही बनता येईल, असं सगळं झालं. पण मग 10वी पास झाल्यानंतर 10वी मध्ये माझ्याकडे एक अशी सिच्युएशन आली माझ्या आयुष्यात खरं तर, की मी आधी पार्शली ब्लाइंड होते, जसं तू पण उल्लेख केला की मला थोडंफार दिसायचं वगैरे आधी. आणि मग नंतर 10वीत असताना मला मेनिंजायटिस झाला. इट्स अ मेडिकल टर्मिनॉलॉजी इज मेनिंजायटिस. त्याला आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर डोक्यात ताप जाणं असं म्हणतात. तर तो ताप माझ्या डोक्यात गेला आणि मी लिटरली आय वॉज इन कोमा फॉर 1 डे. हा, तर ती खूप म्हणजे विचित्र सिच्युएशन. आणि ऐन 10वीला, कारण त्यावेळी 10वीला आपल्या आयुष्यात खूप महत्व. तर मग तो त्याच्यातून मी बाहेर आले, पण माझी जी उर्वरित जे विजन होतं माझं तेही मला त्यात गमवावं लागलं. आणि मग दॅट टाइम आय लॉस्ट माय कॉन्फिडन्स, की माझं तर कसं होणार, कारण मला एक बघायची सवय झालेली ना, कलर्स वगैरे मला माहिती आहेत कलर्स कसे आहेत. आधीपासून दिसलं नसतं तर गोष्ट वेगळी. एक्झॅक्टली. आणि थोडंफार जरी होतं तरी ते होतं माझ्यासाठी. म्हणजे खूप छान मला वाटायचं. मी इकडे तिकडे पळतच असायची. माझ्या मैत्रिणी गमतीने म्हणतात की राधा कधी चाललीच नाही. तर मी खूप पळापळ करायचे आणि सगळ्यात असं खूप व्हायचं माझं. पण मग ते गेल्यानंतर ना, मी काही दिवस मला खूप फील झालं की आता आपल्याला कधीच दिसणार नाहीये का, हे माझ्या मनात येऊन गेलं. आणि मग म्हटलं की आता कसं होणार, मला खूप फील झालं. पण माझे एक डॉक्टर, ऑफकोर्स जे माझे खूप छान फ्रेंड झाले होते, तर माझी मम्मी त्यांच्याकडे घेऊन गेली. ही वॉज नॉट अ सायकॅट्रिस्ट, बट ती मला घेऊन गेली की ही आमचं ऐकतच नाही, सतत रडते वगैरे. कारण आई वडिलांना पण एक टेन्शन येतं ना. त्यांनी त्यांच्या परीने समजवलं की अगं आम्ही आहोत ना वगैरे. पण आपलं असतो की नाही यार, मला माझं दिसत होतं ते नाहीये. तर ते एक होतं मला. मग ते डॉक्टर मला एक वाक्य बोलून गेले. ट्रॉमा असेल तो. खूप माझ्यासाठी तो ट्रॉमा होता. आणि ते वाक्य आजपर्यंत मी लक्षात ठेवते की ते मला म्हणाले की बघ, तुला जे झालं होतं त्याच्यामध्ये एकतर माणूस मरतोच, एक तर लाखातून एक केस असते, त्यातून मृत्यू येतो. मृत्यू नाही आला तर माणूस कोमात राहतो, तो कधी बाहेर येतो त्याची डॉक्टर ही गॅरंटी देत नाहीत. बरं, बाहेर आला तरी ही मे लॉस्ट इज इंटेलिजन्स, तेही तू नाही लॉस झालंय तुझं. किंवा त्याचा एखादा बॉडी पार्ट आहे तो पॅरलाइज होतो, असं काहीतरी होतं. मग ह्याच्यात तू विचार कर की यातलं तुला काही झालंय का. मग तुझ्याकडे जे नव्हतं तेच गेलंय ना.
मग तू कशाला रडते. म्हणजे विजन आधी इकडे तशी नव्हतीच ना, म्हणजे त्यांच्या दृष्टीने किती पूर्ण विजन नव्हतीच तुझी, मग तेच तुझं गेलेलं आहे. तर तू का मग एवढा विचार करते. तुला आता असं नाही वाटत का तुझं 10वीचं वर्ष आहे, महत्वाचं वर्ष आहे, तुला त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. मग हे मी डोक्यात ठेवलं आणि मग मी मला पुन्हा जोमाने म्हणजे 10वीची तयारी करायला लागले. आणि मग माझ्या आई वडिलांनी तर आधीच मला फ्रीडम दिलं होतं की तू नापास झाली तरी चालेल, विचार करू नको जास्त अभ्यासाचा वगैरे. पण नाही, मला ते करायचंच होतं, 10वी क्रॅक करायचीच होती की नाही आपल्याला करायचंच आहे, म्हणजे नापास नाही व्हायचे, वर्ष वाया नाही घालवायचे. आणि मग ते होत गेलं. नंतर मग मी कॉलेजमध्ये आली तर हे असं झालं सगळं. आणि मग मी इंग्लिश इम्प्रूव्ह करत गेले, मी न्यूज चॅनल्स ऐकत गेले, लोकांना ऐकत गेले. कारण मी असं मानते की इंग्लिश शिकायचं असेल तर पुस्तकं वाचून काही अर्थ नाही, तुम्हाला त्या वातावरणातच गेलं पाहिजे, तुम्हाला न्यूज वगैरे तुमच्या कानावर सतत ते पडलं पाहिजे. त्यामुळे मी न्यूज मध्ये जे काही टॉक शोज व्हायचे इंग्लिशमध्ये ते ऐकायचे. आणि कळले नाही, सुरुवातीला कळायला डिफिकल्ट व्हायचं, पण मग मी तसं करायचे, मग अर्थ विचारायचे लोकांना ज्यांना माहित आहे मला की जे चांगलं बोलतात इंग्लिश. असं सगळं करून मी इम्प्रूव्ह केलं. मग 12वी नंतर पुन्हा मला खूळ आलं की आता मला अँकरिंग मध्येच जायचंय, डिग्री घेऊन काय करायची आहे वगैरे असं सगळं. मग मी म्हटलं मला अँकरिंग करायचं. मी खूप कोर्सेस शोधत होते की मला अँकरिंग, फक्त अँकरिंग शिकवणारे कोर्सेस कुठे असतील का, पण ते म्हणजे दुर्दैवाने मला नव्हते मिळत. मी पुन्हा मग मी डिग्रीसाठीच ऍडमिशन घेतलं आणि तेही SIS मध्येच. मग मी विचार केला, ऑफकोर्स तेव्हा मला म्हणजे डिग्रीचे जे 3 वर्ष असतात आणि 11वी 12वी असे 4 वर्ष मला सायकॉलॉजी, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स हे सगळे सब्जेक्ट होते. पण मग मी नंतर विचार केला की जर मला अँकरच व्हायचंय तर फक्त मराठी पुरतच का मर्यादित राहावं. मग आपली नॅशनल लँग्वेज कोणती आहे तर हिंदी, तर तिच्यावरही थोडंफार काम झालं पाहिजे. म्हणून मी निर्णय घेतला की मी हिंदी लिटरेचर घेणार मेजरसाठी लास्ट इयरला. बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका केली, अरे की मला इंग्लिश जमत नाही म्हणून कदाचित मी ह्याला गेली का काय, असं सगळ्यांना वाटलं. पण ते कारण नव्हतं खरं तर, कारण तोपर्यंत इंग्लिश बरोबर मी कम्फर्टेबल झाले होते. पण माझं कारण हेच होतं की मला हिंदी, कारण असं असतं ना, मी खूप मुलाखती ऐकायचे अँकर्स लोकांच्या वगैरे, मग ते म्हणायचे की आम्ही मराठी अँकरची मुलाखत ऐकली. पण मग मला सांग राधा की जेव्हा तू 12वी वगैरे क्रॉस केलीस आणि 12वीला किती टक्के मिळाले तुला? 65. परत फर्स्ट क्लास. ओके, सो मला तुला एक विचारायचं आहे की मग तू झेवियर्सचं नाव तू नव्हतं ऐकलंस का ग, आणि तुला असं नाही वाटलं का की झेवियर्स बद्दल तुला आकर्षण नव्हतं का? कारण की तो एक असा एक काळ होता ना, म्हणजे अजूनही त्या कॉलेजचं काही क्रेज कमी नाही झालेला आहे. तुम्ही जर तिकडे गेला तर तुमचं इंग्लिश म्हणजे एकदम सुधारलंच म्हणून समजा, कारण तिकडे इंग्लिश शिवाय कोण काय बोलतच नाही. तिथे हाय हॅलो पासून सगळं, म्हणजे त्या कॉलेजच्या प्रांगणात पदार्पण केल्यापासूनच तिकडे इंग्लिश सुरू होतं. मी तिकडे शिकलेली पोरं पाहिलेत आणि त्यांचं ऐकून ऐकून माझं पण इंग्लिश थोडंसं जरा सुधारलंय. मी म्हणेन जे काही मी बोलतोय ते त्यांच्याकडे बघून. मग तुला नाही वाटलं तिकडे यावं ऍडमिशन किंवा काय? नाही वाटलं मला. म्हणजे तेव्हा मला एकतर ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीने पण मी बघत होते, तर वरळीवरून डायरेक्ट बस होती SIS ला, त्यामुळे मी सेंट झेवियर्सचा असा कधी विचारच नव्हता की. मग मी हिंदीमध्ये लिटरेचर मध्ये घेतलं की मी मुलाखती ऐकायचे, तेव्हा ते लोक म्हणायचे की आम्ही जर कुठे ऑडिशनला वगैरे गेलो, म्हणजे जे मराठी अँकर आहेत आणि ते हिंदी बोलायला लागले, तर मग तिकडे त्यांना कोणीतरी टॉन्टिंग करायचं की तुमच्या हिंदीला मराठीचे हे येतो, तुमच्या हिंदीला डाळ भातचा वास येतो, म्हणजे त्यांच्या लँग्वेज मध्ये डाळ चावल की बू आती आहे. म्हणजे ते म्हणजे थोडक्यात काय की हिंदीला मराठी टच आहे, मराठी टच आहे. आणि मग ते मी म्हटलं की नाही यार, आपल्या बाबतीत असं नाही झालं पाहिजे, आपल्याला काहीतरी हिंदीसाठी करायला हवं. तर म्हणून मी हिंदी लिटरेचर घेतलं की जेणेकरून माझं हिंदी निदान थोडंफार बोलता येईल इतपत तरी सुधारावं आणि ऐकता यावं. तसं मी काही खोल हिंदीचा अभ्यास नाही केला, पण जितकं जसं की गम आहे, ख आहे, हे सगळं मला नुक्तावाले जे आहेत ते त्यांचं उच्चारण करता यावं असं सगळं म्हणून मी ते लिटरेचर मध्ये केलं. माझं BA कम्प्लीट केलं. आणि मग BA कम्प्लीट केल्यानंतर अगेन आता प्रश्न पुढे उभा राहिला की आता काय करायचं आहे आयुष्यात, कारण तोपर्यंत काही माहित नव्हतं. आणि मी असा विचार करत होते की मला अँकरच व्हायचंय, कारण TYला येईपर्यंत वकीलचं कुठेतरी खुळ निघून गेलं होतं, कारण मला कळलं होतं की अभ्यास खूप आहे आणि मी काय अभ्यास मुलगी नाहीये, तेवढी चंचल आहे मी, मला एका जागी जास्त बसता येत नाही, मला असं गप्पा किंवा बडबड करायला आणि बोलायला सगळं आवडतं. तर मग तोपर्यंत माझं डोक्यातून गेलं की ऍडव्होकेट बनायचं आपल्याला. म्हटलं की नको यार ऍडव्होकेट नको, पण अँकरच बनूया. मग असं होतं की अँकरच बनायचंय. तोपर्यंत माझ्या मनात ध्यानात काहीच नव्हतं असं की अरे अँकर बनून आपण करणार काय आहोत वगैरे, किंवा कितपत त्याचं लाईफ आहे. तर मी अँकर बनायचंय. मग मी विचार केला आत्ता काय करायचं यार, आत्ता कुठे जायचं.
मी माझ्या फ्रेंड्सना सांगायचे की मला सांगा कुठे अँकरिंगचं स्पेशल, कारण सर्टिफिकेट शिवाय कोण ऐकत नाही ना आजकाल. तुझं डेमॉन्स्ट्रेशन बघण्याआधी लोक सर्टिफिकेट बघतात, तर मला सर्टिफिकेट मिळवायचं होतं. मग मी SY ला असताना मी बेसिक जर्नलिझम कोर्स केला. तो जर्नलिझम कोर्स मध्ये कारण सगळं कव्हर होणार होतं, इंटरव्ह्यू कशी कॉलेजमध्येच का? नाही, मुंबई मराठी पत्रकार संघ जो विटीला आहे, चर्चगेटला नाही, विटीला आहे. तर तिथे तो पार्ट टाइम कोर्स होता. आणि तर तेव्हा पण असं झालं की तो पार्ट टाइम कोर्स असल्यामुळे माझा भाऊ म्हणाला की नाही, चर्चगेट या साईडला, विटी साईडला मी काय एकटं तुला एवढ्या रात्री पाठवणार नाही. आणि माझे पप्पा तोपर्यंत ऑफकोर्स मी 3रीत असतानाच वडिलांची मिल वगैरे बंद झाली होती, त्यामुळे ते एक सिक्युरिटी गार्ड म्हणून MIG कॉलनी जी वरळीला आहे तिथे ते जॉब करत होते. मग त्यांना 3 शिफ्ट असायच्या, 3 शिफ्ट मध्ये त्यांना फिरावं लागायचं. मग त्यांनी त्यावेळी माझ्यासाठी म्हणून माझ्यासोबत राहता यावं त्यांना, संध्याकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत वगैरे त्यांनी कायम माझा कोर्स कम्प्लीट होईपर्यंत 3rd शिफ्ट केली. म्हणजे रात्री जायचे ते सकाळी यायचे, मला पुन्हा कॉलेज आणि मग संध्याकाळी इकडे माझ्यासोबत, असं त्यांचं एक रुटीन झालं होतं. पण त्यांनी मला, घरच्यांनी असं कधीच अडवलं नाही कोणत्या शिक्षणासाठी की अरे आम्हाला जमणार नाही, आमची ओढाताण होते, आम्हाला धावपळ होते, असं ते मला कुठेच नाही बोलायचे. त्यांनी मला एवढं शिकून तू पुढे एवढं काय करणार आहेस असं पण बऱ्याच लोकांचं होतं. बऱ्याच ब्लाइंड लोकांचं ते शिकवतात, पण नंतर असं पण म्हणतात की तुम्ही काय उपयोग करणार आहे पुढे, असं पण. त्यांना कष्ट करताना बघून दुसऱ्यांनी सल्ले दिलेत की काय तुम्ही तिला एवढं शिकवताय, PCO बूट टाकून द्या वगैरे, असं असे सल्ले आलेले होते. पण त्यांनी कधीच मागे नाही हटले. त्यांनी फक्त एकच सांगितलं, तुला जे करायचंय ते कर. त्यांनी त्याच्यात मला विचारलं नाही की तुला काय फायदा आहे, तुला काय आहे. त्यांना एवढं माहित होतं की आपली मुलगी, तिला कुठूनही माहिती घ्यायला, शिकायला आवडतं. तर मला कुठेही सेमिनार असो, मी तुला माहिती गंमत सांगते, कॉलेजमध्ये असं व्हायचं की काही सेमिनार्स असले ना, माझ्या मैत्रिणींच्या नाही यार घर पे पूछना होगा, मम्मी पापा नहीं भेजेंगे एंड ऑल. आणि मी एकमेव मुलगी असायची की हाँ मैं आऊंगी. मला अरे तुझे मम्मी पापा, मैंने बोला मेरे घर पे सिर्फ बताना होता है मुझे कि मुझे यहाँ जाना है, बस वो लोग छोड़ने आएंगे, बाकी मुझे कुछ बताना नहीं होता कि ये पढ़ाई का है एंड ऑल. क्योंकि उनको मुझ पे भरोसा है कि मैं जहाँ पे भी जाऊंगी मैं उसमें कुछ सीखने के लिए जाऊंगी और मुझे उसमें कुछ फायदा दिख रहा है इसलिए मैं जाऊंगी. तर माझ्या घरातून हे मला एक फ्रीडम होतं की तुला जिथे हवं, तुला ज्या क्षेत्रात करायचंय करिअर कर, तुला शिकायचंय म्हणून फक्त करायचंय तर कर, काही कर, तू कर, तू ऍक्टिव्ह राहा. पण त्यामुळे त्यांनी मला ते कधी हे नाही केलं की अडवणूक नाही केली माझी की आम्हाला नाही जमणार आहे म्हणून किंवा असं नाही केलं. आणि नंतर मग तो पत्रकारितेचा कोर्स झाला, त्याचा मला ऑफकोर्स फायदा झाला, कारण इंटरव्ह्यू कसा घेतात हे सगळं शिकायला मिळालं तिथे मला. कारण एका अँकरचं काम फक्त शो होस्ट करणं नसतं, कधी त्या अँकरला इंटरव्ह्यू घ्यावा लागू शकतो, कधी त्याला आणखीन काही करावं लागू शकतं, न्यूज रिडिंग करावी लागू शकते, काही करावं लागू शकतं. तर त्या सगळ्या गोष्टी मला तिथे शिकायला मिळाला. आणि त्या क्लासचं अजून एक होतं की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पण त्याच्यात होती, कॉन्टॅक्ट वाढले. म्हणजे हेमंत देसाईंसारखे, प्रसाद मोकाशींसारखे जे छान म्हणजे प्रसिद्ध संपादक आहेत, पत्रकार आहेत, असे ते आम्हाला तिथे शिकवायला होते. आणि त्यानिमित्ताने IBN लोकमतचे आशिष जाधव सर वगैरे असे सगळ्या मोठमोठ्या लोकांची ओळख झाली आणि कॉन्टॅक्ट वाढले. आणि त्या कोर्समध्ये ना फक्त कॉलेज स्टुडंट नव्हते. अरे त्या कोर्समध्ये अगदी मी सांगते आमच्यासारख्या कॉलेज स्टुडंट पासून ते सिनियर सिटीजन, मला आठवतं एक त्रैलोक्य काका म्हणून होते, ते BMC रिटायर्ड होते. त्रैलोक्य काका, तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर राधाने तुमचं नाव घेतलंय. तर ते सुद्धा होते आणि ही इज अबाउट 60 रे. त्यामुळे कोणी शिकायला काय वय याचं अजिबात नाही त्याच्या. आणि इतके उत्साही होते ते, आम्हाला बघून त्यांच्याकडे की यार आपण काय करत नाही असं वाटायचं. आणि लॉयर होते, डॉक्टर होतं, कोणी असे वेगवेगळ्या फील्ड मधले होते. त्यामुळे खूप मजा होती तो कोर्स करणं एक, आणि वेगळा अनुभव होता. मग नंतर माझं TY झाल्यानंतर पुन्हा प्रश्न उभा राहिला की आता काय करायचं. मग पुन्हा मी कोर्सेस शोधायला लागले, कारण हा तर बेसिक जर्नलिझम कोर्स होता, अँकरिंगचं काही नव्हतं याच्यात. मला वाटतं की मला अँकरिंग करायचं यार, मला अँकरिंग साठी काहीतरी हवं. बरं, त्यातूनही मला RJ मध्ये एवढं जायचं नव्हतं, कारण RJ मला काय एवढं टेम्प्ट नाही करायचं. मला TV अँकरिंग मध्ये जास्त जायचं होतं किंवा स्टेज मध्ये जायचं होतं. ते 4 खोलीत कुठे एक्झॅक्टली. आणि तिथे टेक्निकल गोष्टी येणार, मग आपल्याला त्या जमणार नाही म्हणून ते आपल्याला रिजेक्ट करणार, असं सगळं नको होतं मला. मग मी शोधत होते तर मला एका माझ्या फ्रेंडनी वर्ल्ड कॉलेज स्कूल ऑफ मीडिया स्टडी विच इज लोकेटेड ॲट मालाड, सराफ कॉलेजच्या अफसरला आहे ते. तिकडे अगेन मग माझ्या पप्पांचा प्रवास पुन्हा वरळी ते मालाड माझ्यासोबत सुरू झाला.
आणि त्यावेळी तर त्यांच्या नाकाचं वगैरे पण ऑपरेशन झालं होतं. माझ्या पप्पांना एसी सहन होत नव्हती, पण तरी ते माझ्यासाठी तिथे थांबायचे. आणि तिकडे अगेन एक वेगळा मला स्टुडिओ माईकचा वगैरे मला माझी ओळख झाली. आणि म्हणजे तोपर्यंत मी फक्त स्टेज शोज करत होते ना रे, छोटे मोठे, की इथे गेलं, यांनी बोलवलं, त्यांनी बोलवलं. स्टेजचा अनुभव एक वेगळा असतो आणि स्टुडिओचा अनुभव एक वेगळा असतो. हे तिथे गेल्यानंतर मला कळलं, अरे तिथे ना असा मस्त बंद रूम असतो आणि आणि साऊंड प्रूफ आणि तुझ्या कानामध्ये एक इयरफोन असतो. आणि माझं असं व्हायचं की मी जे बोलते तेच मला ऐकू येतंय, त्यामुळे मी आणखीन कॉन्शियस व्हायचे आणि माझं असं व्हायचं दाताचं. मग ते मला ओव्हरकम करायला मला खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागली, की नाही आपल्याला असं नाही करायचंय, ही एक वेगळी फील्ड आहे, हा माईक वेगळा आहे, आपल्याला याच्याशी पण डील करता आलं पाहिजे. बरोबर. तर मग त्या दृष्टीने मग मी तिथे ते शिकले आणि तिथे मला आरजे पण होते आणि मला टीव्ही अँकर पण होते. टीव्ही अँकरिंग मध्ये त्यावेळी जेव्हा आजतक मध्ये नाव होतं त्यांचं, रुणा आशिष म्हणून, त्या मला शिकवायला होत्या टीव्ही अँकरिंग साठी. आणि त्यानंतर मिनवती पारिक म्हणून आहेत ज्या स्टार स्पोर्ट्स साठी वगैरे तेव्हा होत्या, त्या मला शिकवायला होत्या. आणि त्यानंतर रेडिओसाठी आरजे साठी मला मीरा दामजी म्हणून ज्या आहेत, तेव्हा सनसेट समोसा रेडिओ मिरचीवरती त्यांचा शो खूप गाजला, सुरेन आणि त्या डुएट मध्ये करायच्या, तर त्या होत्या. तर त्यातून एक मग रेडिओ आणि टीव्ही ह्या सगळ्या गोष्टी मला कळत गेल्या, अँकरिंगच्या दृष्टीने काय गरजेचं आहे. आणि तसं तसं माझं एक्सप्लोर होत गेलं. तो कोर्स कम्प्लीट केला. मग पुन्हा प्रश्न आला की आता काय करायचं, कारण एक व्हिज्युअली चॅलेंज म्हणून या फील्डमध्ये तुम्हाला खूपच चॅलेंज असतो. आणि मग नंतर मला काही लोकांनी जे मला माझे सल्लागार म्हणू शकतो किंवा मला चार गोष्टी सांगणारे आणि मला त्या पटणाऱ्या अशा गोष्टी सांगणारे लोक भेटले. मग त्यांनी कुठेतरी मला रिअलाइज करवलं की अगं तुला अँकर वगैरे व्हायचंय ते सगळं ठीक आहे, छान आहे, तुझ्यात आहे, तू करू शकतेस. पण एका अँकरला एक एजच असतं, म्हणजे एक एज नंतर एका अँकरला कोणी विचारत नाही. मग तुम्ही कोणी असा, तुम्ही अप्सरा असा, तुम्ही मेनका असा, कारण मी काही हिरोईन मटेरियल नाही, पण ठीक आहे अँकरिंग तर करूच शकते. पण या फील्डमध्ये खूप स्पर्धा आहे, खूप कॉम्पिटिशन आहे, तर कोण ना कोण येत जात असतंच. त्यामुळे तुला एका एज नंतर कोण विचारणार. मग तुला ॲज अ व्हिज्युअली चॅलेंज्ड गर्ल म्हण किंवा नुसतं गर्ल म्हटलं तरी एक फायनान्शियल इंडिपेंडेंटचा काहीतरी विचार केला पाहिजे, तर तू तसेही प्रयत्न कर. मग मी बँकेकडे वळले. वाव. सो आतापर्यंतचा जो प्रवास होता तो खूपच तुम्ही बघितला की खूपच थ्रिलिंग होता मी म्हणेन. आणि त्याच्यामध्ये राधाची तर मेहनत होतीच, पण तिच्या घरच्यांची पण तितकीच कॉन्ट्रीब्युशन होतं, मेहनत होती, ते तुम्ही ऐकलंच. पण आता एकदम वेगळ्या वळणाकडे जाणार होतं, ते म्हणजे आता राधाचं जे प्रोफेशनल लाईफ आहे त्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत. आता प्रोफेशनल लाईफ म्हणजे ती काही बिझनेसमॅन नाही आहे किंवा शी इज नॉट एनी म्युझिशियन. हां, म्हणजे ती तबला वाजवते, तबल्याबद्दल सुद्धा तिने सांगितलंच मगाशी. पण शी इज अ वर्किंग वुमन. तर ती नेमकं काय करते, कुठं जॉब करते, तो जॉब तिने कसा मिळवला, आणि तो जॉब करताना बाई गं तुझ्यासमोर कोणकोणत्या अशा अडचणी आल्या बिंग अ व्हिज्युअली चॅलेंज गर्ल, तर ते जरा आमच्या प्रेक्षकांना सांग. कारण की एक लेमॅनचा सर्वसामान्य जनता जानना चाहती की एका सर्वसामान्य व्यक्तीचा प्रश्न असू शकतो ना की बाई यार ब्लाइंड आहे, टोटली ब्लाइंड आहे, मग इथे कशी काय काम करते. सो या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो तुम्हाला आत्ता मिळणार आहे. सो राधा, वेअर डू यू वर्क, हाऊ डिड यू गेट दिस जॉब, अँड व्हॉट काइंड ऑफ चॅलेंजेस डू यू फेस वाईल वर्किंग इन युअर ऑफिस. जसं मी आता म्हणाले की मला कोणीतरी रिअलाइज करवलं की तुला फायनान्शियल इंडिपेंडन्स. ही जी 4 लोक असतात ना समाजात, 4 लोक काय म्हणतील, तर ते 4 लोक हिला भेटले आणि त्यांनी तिला मुलाचा सल्ला दिला की बाबा हे करू नको, कर तू, पण त्याला लाईफ नाहीये, त्याला स्टेबिलिटी नाहीये. तर ते 4 लोक भेटले बाबा. हा, म्हणजे कधी ते 4 लोक चांगलेही असतात सल्ले देणारे, कधी ते आपल्या मार्गावरून हलवणारे असतात. आपण डिसाईड करायचं असतं की आपण कोणाचं ऐकायचं. एक्झॅक्टली, तुम्हाला ठरवायचं असतं शोधक, तुम्हाला ते फिल्टर करता आलं, फिल्टर करता. येस, एक्सेलची भाषा. हा, पुढे. तर मग मी म्हटलं ओके चला मग आता आपण बँकेकडे वळूया. आणि मग मी बँकिंगच्या एक्झाम द्यायला लागले. सुरुवातीला असं होतं की बँकिंगच्या एक्झाम द्यायचं म्हटलं तर मग मी नॅशनल स्कूल ऑफ बँकिंगचे नोट्स प्रिफर करणं. मग मी जनरल नॉलेज वाढवण्यासाठी एक तेव्हा ना मॅगझिन होतं, ई मॅगझिन होतं, ते मी ऍक्टिव्हेट केलं होतं. त्याची मी मेंबरशिप घेतली होती. तर त्यावेळी मला 10 रोज क्वेश्चन्स माझ्या मेलला यायचे. मग ते मी एकत्रित करून त्याला रेकॉर्ड करून घ्यायचे.
जे रीडर्स आणि हे असतात, जे आपल्या समाजात अनेक लोक असे आहेत जे रीडर्स आणि रायटर्स म्हणून खूप छान आणि उत्साहाने काम करतात. तर त्यांच्याकडून रेकॉर्ड करून घेणं, भावाकडून वाचून घेणं, मग भाऊ थोडंफार लॉजिकल रिझनिंग जे काही आपल्याला एक सेक्शन असतो त्याच्याबद्दल थोडं एक्सप्लेन करणं, मॅथ्सची स्टडी माझा भाऊ बऱ्यापैकी घ्यायचा माझी. या सगळं करता करता मी एक्झाम देत होते. आणि ऑफकोर्स जसं होतं तसं 2-3 वर्ष मी फेल झाले. मी RBI ला ट्राय केलं, मी SBI ट्राय केलं, मी IBPS मी फर्स्ट याच्यामध्ये माझं क्लिअर झालं, पण RBI SBI माझं क्लिअर नाही झालं. त्यात मी फेल होत गेले. पण मग थोडं वाटायचं तेवढ्यापुरतं की अरे नाही होतंय, कदाचित ते आपल्यासाठी नाहीये. पण मग 2-3 दिवस झाले की पुन्हा व्हायचं की नाही चला पुन्हा सुरू करूया, पुन्हा ट्राय करूया. असं करत करत मग IBPS मी माझी क्लिअर झाली. अपयशाच्या पायऱ्या चढत नेमकं तो कुठली शिडी होती, कुठल्या वर्षात ती शिडी तुला सापडली जी तू फायनली सर केलीस आणि तुला हा जॉब लाभला? नाही, त्याआधी मी आणखीन एक सांगायला मला आवडेल इथे, कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला तर इझिली रायटर्स आणि सगळं मिळून जातं. तर असं नसतं. आम्हाला रायटर्स मिळवायला सुद्धा खूपच मेहनत घ्यावी लागते. कारण एकतर लोकांमध्ये न्यूनगंड असतो की माझं हँडरायटिंगच चांगलं नाहीये, मला वाचताच येत नाही. आणि माझ्या बाबतीत असंही झालंय की मी एक एक्झाम देत होते अरे किरण, जी एक्झाम मला वाटतं इन्शुरन्स साठी होती, इन्शुरन्स ऑफिसरची. आणि ती एक्झाम द्यायला माझी रायटर, मला 10 वाजता कळलं की ओके माझी रायटर आहे. मी तिला 11 वाजता रात्री फोन केला की आपल्याला कळव्याला सेंटर आलेला आहे आणि आपल्याला जायचंय. आणि ती मला 11:30 वाजता फोन करून कळवते की मला जमणार नाहीये यायला, तू तुझ्या भावाला का घेऊन जात नाहीस, तू तुझ्या ह्याला. म्हटलं तू मला सल्ले देऊ नको, मी माझ्या ब्लड रिलेशन मध्ये मी का घेऊन जायचं कोणाला, आणि घेऊन जाऊ शकत नाही. बरोबर. आपल्याला रायटर्स घेताना लिमिटेशन्स असतात, मर्यादा असतात आणि नियम आहेत, हे कोणाला माहित नसतं. मी म्हटलं मी ब्लड रिलेशन मध्ये घेऊन जायचं जरी असतं तरी मला माझं मॉरॅलिटी सांगते की नाही जायचं घेऊन. एक तर नाहीच अलाउड आपल्या ब्लड रिलेशन मध्ये. म्हटलं तुला नाही यायचा विषय संपला, तू नको सांगू मला कोणाला घेऊन जायचं आणि काय नाही. मी खूप 11:30 वाजता इकडे तिकडे फोन केले, अगदी नातेवाईकांनाही फोन केले, त्यांचे मुलं येतील का वगैरे. कोणच रायटर माझ्यासाठी आलं नाही. मी रात्रभर रडत होते. माझा भाऊ मला तुला कशाला हवा जॉब, आम्ही आहोत ना, तुला कशाला हवा जॉब, तू कशाला या सगळ्यात पडते, असं मला म्हणजे मला माझ्या भावांकडून शेवटी रिप्लाय आला. मी म्हटलं की नाही मला जॉब करायचाच आहे, मला जॉब करायचाच आहे. आणि मग मी ती परीक्षा माझी स्किप झाली. अरे मी नाही देऊ शकले ती परीक्षा. तर मला ते झालं की अरे माझा एक, आणि मला हे चांगली मोठी संधी हुकली की संधी हुकलीचा मला याचा आनंद, मला वाईट जास्त अजून का वाटलं माहितीये तुला किरण, म्हणजे मला माहित नाही हे सांगायला पाहिजे का नाही, पण मी सांगणार. आज माझे पप्पा जगात नाहीयेत पण त्यांच्या बऱ्याच आठवणी माझ्यासोबत आहेत. ह्या एक्झामचा मी जेव्हा फॉर्म भरला होता ना किरण, तेव्हा मंथ एंड होता आणि तेवढे पैसे नव्हते फॉर्म भरण्याचे. आणि त्याच वेळी नेमकं माझ्या पप्पांनी, त्यांनी जे काही, माझ्या पप्पांना एक सवय होती कोण्या कोपऱ्यात पैसे ठेवायचे, देवाऱ्याचा ड्रॉवर म्हण किंवा काय म्हण, इकडे तिकडे त्यांचे पैसे असायचे. असे शोधून शोधून त्यांनी मला काहीतरी 400-500 रुपये दिले. आणि त्याच वेळी ना नेमकं शेविंग करताना ना ब्लेड जो असतो ना तो त्यांच्या पायावर पडून असा हाताला कापून तो पायावर पडला, हाताला घसपटून वगैरे. आणि त्यांनी डॉक्टरकडे गेले, माझ्या फॅमिली डॉक्टरकडे, आणि त्यांनी त्यांना बाहेरच्या गोळ्या लिहून दिल्या, कारण ते हात ना थोडा त्यांचा वाकडा तिकडा फाटला गेला होता. तर ते म्हणाले KM ला वगैरे जाल तर पोलीस कंप्लेंट वगैरे होईल, तर मीच तुम्हाला ड्रेसिंग वगैरे करून देतो. फॅमिली डॉक्टर इज व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड. ते माझे फिलॉसॉफर पण आहेत, डॉक्टर मुकेश राठोड म्हणून, त्यांचे मिसेस डॉक्टर मंदिर राठोड. तर या सगळ्यांनी, तर ते म्हणाले की तुम्ही या गोळ्या घेऊन या. आणि त्यांनी ही औषधं ना मेडिकलमध्ये अवेलेबल नाहीयेत. खरं तर ते औषध आणायला गेलेच नव्हते, कारण त्यांना माहित होतं की त्या औषधांना जास्त पैसे लागणार आहेत. मग आम्ही गेलो संध्याकाळी, तर ते म्हणाले आहेत मेडिकलमध्ये औषधं. मग माझ्या दादाला आम्ही फोन करून सांगितलं की दादा असं असं झालं आणि पप्पांनी औषधं नाही आणलीत. मग दादाने त्यांची येताना औषधं आणली. तर मला ते फील झालं की माझ्या पप्पांना एवढं लागलं होतं तरी ते पैसे त्यांनी माझ्या ती फीस भरण्यासाठी दिले होते, त्या चलांचं हे भरण्यासाठी दिले होते. तर मला तेव्हा त्याचं जास्त वाईट वाटलं होतं की मी एक्झाम, भले मी नापास झाले असते दिले असते तरी, पण मला एक समाधान राहिलं असतं की मी एक्झाम तर अटेंड केली, मी ती वेस्ट नाही घालवली. कारण त्यावेळी प्रत्येक एक्झाम महत्वाची वाटायची की ना जाणे कुठे लागेल आपलं, तर प्रत्येक एक्झाम महत्वाची असायची. तर मग असं झालं होतं. तर ते सगळं झालं आणि मग फायनली मी IBPS 2014 जी 13-14 जी बॅच होती त्याच्यामध्ये, तेव्हा एक एक्झाम रिटर्न मध्ये असायची, एक इंटरव्ह्यू असायचा आणि हो क्लरिकल आता नाही, आता दोन्ही त्यांनी रिटर्न केले आहेत. तर मग इंटरव्ह्यूची तयारी सुरू झाली. 1 जानेवारीला माझा रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर ॲज युजल, आणि मग 1 एप्रिलला 12 फेब्रुवारीला माझा इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू पण माझा छान झाला आणि 1 एप्रिलला रिझल्ट लागला. बँक ऑफ इंडिया मला अलॉट झाली म्हणून.
आणि मग बँक ऑफ इंडियाचा प्रवास इथून सुरू झाला. ओके, म्हणजे याचा अर्थ तुमच्या हातात नसतं की कुठली बँक पाहिजे, राईट? नाही, आपण फक्त एक हे देऊ शकतो प्राधान्य की 5 पसंतीक्रम, बँक. हा, पसंतीक्रम म्हणतो आपण. आम्ही असं म्हणतो ना आमच्या ऑफिसमध्ये. Yes. तर तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता मित्रांनो की कुठली कुठली बँक तुम्हाला पाहिजे, तर तुमच्या पसंतीक्रमानुसार मार्कांनुसार तुम्हाला ते मग अलॉट दिलं जातं. इंटरव्ह्यूचे आणि मग आता तुझं आता बँक ऑफ इंडियामध्ये पदार्पण झालं. Yes. तर आता मला सांग की बँकेत काम करताना बँक लोक मित्रांनो तुम्हाला तर माहिती की बँक म्हणजे तुम्ही 10 वाजता जाऊन बघा ना बँकेत कसली नुसती दुसरा फुल एकदम गोंधळ असतो. तर अशा ठिकाणी तू काय काय काम करते ग तू तिकडे यार? तू काय काम करते? टोटली ब्लाइंड. व्हॉट डू यू वर्क देअर? म्हणजे कदाचित माझे जे बाकीचे मित्र आहेत त्यांना असं वाटत असेल की अरे हा काय विचारतोय, पण मित्रांनो तसं नाहीये. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, पण असा पण काही वर्ग आहे ना की ज्यांना नाही माहिती आहे. त्यांना आता राधा जरा व्यवस्थित साध्या सोप्या शब्दात उलगडून सांगेल. एकदा जसं तू आता म्हणालास की बऱ्याच लोकांचा आपल्याकडे किंवा त्यांना अवेअरनेस नसतो रे आपण काय करतो, आपल्या क्षमता माहीत नसतात. तर मी बँक ऑफ इंडियामध्ये जेव्हा माझा पहिला दिवस होता, आय स्टील रिमेंबर, 4 जुलै 2014. असं हा क्या बात आहे. मी असं दुपारी एकदम दही साखर वगैरे खाऊन तुला. ओके, हा मग पुढे. आणि मी मस्त झोनल ऑफिस मध्ये माझं जॉईनिंग लेटर वगैरे कुठे ते, घेऊन कुठे? आले. मुंबईत वरळी नाका ब्रांच मिळाली होती मला, कारण मी वरळीला राहते. बरं. आधी मी झोनल ऑफिसला रिपोर्ट करावं लागतं आम्हाला पहिल्या दिवशी, मग ते लोक ब्रांच अलॉट करतात. मग मी माझं असं मस्त घेऊन आले आणि तिकडच्या लोकांनी मला भेटले, मग मी मॅनेजरला भेटले वगैरे. तर लोकांनी मला पहिल्या दिवशी अशा नजरेने बघितलं, म्हणजे पहिल्या काही दिवसच म्हणू शकतो, मला ऍज अ चॅरिटी म्हणून बँकने जॉब दिलाय. अरे 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 की बँकला काहीतरी चॅरिटी करायची आहे, सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे असं. म्हणून त्यांनी त्या ह्याच्यावरती बेसिसवर मला जॉब दिलाय. त्यामुळे लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच होता. आणि बरं, अजून एक तुला गंमत सांगायची, तर तूही ते अनुभवलं असशील की लोकांना बऱ्याचदा काय वाटतं माहितीये का, आपल्या समोर उभं राहून ते आपल्याविषयी कमेंट मारत असतात आणि ती आपल्याला ऐकूच येत नाही असं त्यांना वाटतं, की आपल्याला दिसत नाही म्हणजे आपल्याला ऐकायलाही येत नाही, किंवा ऐकायला येत असलं तरी ती कमेंट आपल्याला मारली जाते हे आपल्या लक्षात येत नाही, असं बऱ्याच जणांना वाटतं. बरोबर. माझ्या समोर उभे राहून ते लोक कमेंट मारत होते की अरे इसको क्या काम देंगे, अरे ऐसे लोग भर्ती करेंगे, बैंक तो डूबी जाएगी, वो फोन पे भी तो क्या बोलेगी, ऐसे कमेंट्स. अरे उसको तो कैंटीन में भी जाने के लिए एस्कॉर्ट लगता है. तू मला सांग, पहिला दिवस जेव्हा आपला असतो तेव्हा दिसणारा व्यक्ती ज्याला छान स्वच्छ मस्त दिसत आहे त्याला तरी कॅन्टीन दाखवावंच लागणार ना रे कुठे आहे ते. बरं, जेव्हा 4 दिसणारे लोक ज्यांना छान दिसतंय ते लोक एकत्र जेवायला बसले म्हणजे ती कंपनी असते, आणि तेच जर एखादा ब्लाइंड व्यक्तीला घेऊन बसला तर तो एस्कॉर्ट असतो. असं त्यांच्या नजरेत एक कॉन्सेप्ट असते. तर म्हणून ते आता त्या जो लेडीज ग्रुप होता तो मला घेऊन जायचा रे जेवायला, कारण आता मी त्यांच्यातलीच होती ना. पण हे लोक मला काय बघायचे की ते लोक माझे एस्कॉट आहेत, ते हे नाही बघायचे की आम्हालाही कंपनी लागते, आमच्या सोबत असणारा नेहमी कोणी एस्कॉटच नसतो, तो कंपनीस्टही असू शकतो. मला ना माझा इगो हट झाला. अरे म्हटलं की मी जोपर्यंत लंच रूम मध्ये स्वतः जात नाही तोपर्यंत मी डब्बा आणणार नाही असा मी निर्णय घेतला होता. ओके, बापरे. लोकांच्या पार्टीलाही जायचं नाही. माझ्या रिटायरमेंट पार्टी झाली, मी नाही गेले जेवायला. का तर नाही म्हटलं मी नाही जेवतो दुपारचं. मला तेच डोक्यात होतं की पुन्हा कोणतरी अजून काय बोलेल की हिला वाढून पण द्या आणि असं सगळं, तर ते माझ्या होतं म्हणून मी नाही जायचे. मला काय काम द्यायचं हे त्यांना कळत नव्हतं, कारण मी पहिलीच मुलगी होती अशी की त्यांच्या ब्रांच मध्ये गेले होते. 2014ची गोष्ट. मग हळूहळू मी स्वतः जाऊन बोलायची की मला चेकबुकचा फॉर्म द्या, मला हे द्या, माझ्याकडे फोन आहे तर मी फोन, मला सांगा कोण कुठे बसलंय. मला माझ्या काही फ्रेंड्सनी सांगितलं की तू पहिली गोष्ट म्हणजे तू ऑब्झर्व कर की कोण कुठच्या काउंटरवर बसलंय, कोण कुठे बसलंय, बँक ओळख करून घे. मी तसं करत गेले. मी एक फॉर्म घेत गेली. मग माझ्याकडे एक तिने बघितलं की ही बोलतेय फोनवर. मग एक जी चेकबुक एटीएम बघायची तिने मला काही नंबर आणून दिले की यांना तू कॉल करून सांगणार त्यांचे चेकबुक आलेत, एटीएम आलेत, ब्रांचमध्ये घेऊन जा. मग मी सगळे नंबर ना, तेव्हा माझ्याकडे सुदैवाने C5 हा जो होता फोन होता, विंडो फोन होता आणि त्याला टॉकबॅक पण होता. टॉकबॅक म्हणजे फोनचा हा एक स्क्रीन रीडर आहे जो फोन मध्ये वापरला जातो. त्याला तेव्हा टॉक्स म्हणायचे. आता जो इनबिल्ड असतो अँड्रॉइड मध्ये तो टॉकबॅक आहे. तर त्याच्या सहाय्याने मी सगळे नंबर लिहून घ्यायचे आणि मग बसून कॉल करायचे. मग कस्टमर यायला लागले रे मी कॉल केल्यानंतर. मग कधी कधी कस्टमर स्वतः आले ना व्हिजिटला, कारण जास्त क्वेरी करणारे लोक कोण असायचे तर हे लोक जे काय म्हणू पण हाय क्लासचे वगैरे, की त्यांचं करंट बॅलन्स काय आणि हे काय आणि ते काय. मग ते माझ्या आणि फोन आन्सर व्हायला लागले बँकेत मी गेल्यानंतर.
ओके. आणि बरेच लोकांची कामं व्हायला लागली. मग ते जेव्हा जेव्हा ब्रांच व्हिजिट करायचे तेव्हा कौन है वो लड़की, कौन है वो, फोन कौन उठाती है, उसे हमें मिलना है, कौन है वो. तेव्हा त्यांना माहित नसायचं की मी ब्लाइंड आहे वगैरे. मग ते मला जेव्हा भेटायचे तेव्हा त्यांना खूप छान वाटायचं. असं करत 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 बँकेत जवळजवळ 25 ते 30 फॉर्म असतात, ज्याच्यापेक्षाही जास्त. म्हणजे चेकबुकला वेगळा, ATM ला वेगळा, FD बनवायची आहे वेगळा, RTGS ला वेगळा, NFT ला वेगळा, त्यानंतर DD बनवायचा आहे वेगळा, अकाउंट खोलायचा आहे वेगळा, डुप्लिकेट पासबुक हवंय वेगळा, असे बरेच फॉर्म असतात. पासबुक ATM हरवलं वेगळा. सगळे फॉर्म मी जमा करून बसले. सगळे फॉर्म मी माझ्या ताब्यात घेतले, माझ्या कंट्रोलमध्ये घेतले आणि सगळे फॉर्म देण्याचं वगैरे आणि त्याच्याविषयी सांगण्याचं काम मी करायचे. पण इथे प्रश्न असा निर्माण होतो की बिंग अ टोटली ब्लाइंड, तुला कसं कळायचं की हा कुठला फॉर्म आहे आणि तो कुठला फॉर्म आहे? मी त्या फॉर्मला खूप बारकाईने बघितलं होतं. काही फॉर्मचे पेपर जाड होते, काही फॉर्मचे पेपर पातळ होते. मग मी त्यांना ना माझ्या ऑर्डर मध्ये लावायचे की हा ATM नंतर चेकबुकचा फॉर्म आहे, चेकबुकचा फॉर्म थोडा छोटा आहे, KYCचा फॉर्म सगळ्यात मोठा आहे. त्यामुळे ते मला कळत जायचं आणि मला माझी ऑर्डर लक्षात राहायची की मी कशानंतर काय फॉर्म ठेवलाय, क्लोजचा कोणता आहे, अकाउंट ट्रान्सफर करण्याचा कोणता आहे, असे सगळे इंटरनेट बँकिंगचा कोणता आहे, इंटरनेट बँकिंग रिस्टार्ट करण्याचा कोणता आहे, असे भरपूर फॉर्म असायचे. आणि हळूहळू करत मी सगळे फॉर्म माझ्याकडे घेतले. हे त्यावेळेस मित्रांनो. हा, मला एक सांगा आता, आता काय सीन आहे? आता तेव्हा तेवढे फॉर्म? हो, अजूनही तेवढेच आहेत. अजूनही तेवढेच आहेत? हो, आहेत. बरं. हा, कारण बँकमध्ये रिटर्न प्रूफ तू कितीही डिजिटल झाला तरी बँकेला हो, मला तेच वाटलं की आता आपलं सगळं ऍप वरती वगैरे होत आहे तर फॉर्म कमी झाले असतील. नाही, अजून आहेत ते सगळे फॉर्म. मग ते फॉर्म मी सगळे घेत गेले. मग लोकांना खूप कौतुक वाटायला लागलं की अरे ही बरोबर कसा फॉर्म देते. आणि मग मी त्याच्यात खूप असं म्हणजे मी हुकूमत मिळवली फॉर्म्स मध्ये असं म्हणू शकतो तू. म्हणजे एक वेळ असा आला की मी कधी सुट्टीवर असेल तर माझ्या जागी कोणाला तरी बसावं लागायचं. आणि मी दुसऱ्या दिवशी आले तर मी एक माझा इन्सिडेंट सांगते इथे गंमत म्हणून, की मी आले आणि म्हटलं की कस्टमर माझ्याकडे आला की मुझे FD का फॉर्म चाहिए. म्हटलं की 1 मिनिट सर, मी त्याला फॉर्म दिला. पण म्हटलं की सर प्लीज चेक इट वेदर इट इज FD फॉर्म और नॉट, क्योंकि आई वॉज ऑन लीव तो फॉर्म मेसअप हो सकता है. तो उसने बोला कि नो नो, योर कॉन्फिडेंस इज मोर देन माय चेकिंग. अच्छा, मतलब वो वही था. येस, दॅट वॉज माय लाईक, म्हणजे की येस. आपण ते आधीच्या माणसाने काही जास्त हलवलं केलं नाही म्हणून. हा, पण समोरच्याला पण जो माझ्यावरती विश्वास नेहमीप्रमाणे झाला होता तो मला होता की वाव, म्हणजे हे मी कमवलं इथे. की मला सॅलरीपेक्षा हे जास्त वाटलं की लोक मला म्हणतात किंवा लोक त्यांच्या जॉब सॅटिस्फॅक्शन काय प्रकार असतो एक्झॅक्टली, किंवा लोक त्यांच्या ह्यांना सांगून पाठवायचे रिलेटिव्हना की उसी मॅम को जाके मिलना और उसको बोलना शी इज द राईट पर्सन टू गेट राईट इन्फॉर्मेशन इन दी ब्रांच. तर हे वाक्य माझ्यासाठी खूप महत्वाचे असायचे. मग असं करता 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 मग मी लेटर लिहिलं की मला सिस्टम हवी, मला जॉब्स, मी हे कामं करू शकते. लेटर लिहिल्यानंतर माझ्या मॅनेजरनी पण त्याच्यावर पटकन ऍक्शन घेतली, झोनल ऑफिसला पाठवलं आणि मग माझ्याकडे सिस्टम सुद्धा आली. मग मी याला त्याला फोन कर, कारण आपल्याला शेवटी शिकवण्याची पद्धत वेगळी असते आणि ते आपल्याला एक व्हिज्युअली चॅलेंज व्यक्तीच व्यवस्थित शिकवू शकतं. आणि मग कारण आपण माऊस वापरत नाही आणि सायटेड लोकांना खूप माऊस वापरण्याची सवय असते, दे आर यूज टू फॉर माऊस, खूपच त्यांना म्हणजे असतं. तर म्हटलं की मग मी तसं फोन करून करून याला फोन कर त्याला फोन कर असं करून करून मी शिकले आणि ते माझं मग सिस्टम माझ्या ताब्यात आली आणि मी बरीच कामं सिस्टमवरती करू लागले. मग त्यांना आणखीन कॉन्फिडन्स आला. मग माझे मित्रमैत्रिणी तिकडे जमले बरं का. मी जेव्हा ब्रांच जॉईन केली होती दॅट टाइम आय वॉज अ बेबी ऑफ द ब्रांच. मी एकटीच होते जी लहान होते, ज्युनियर होते. मग जसं मी कामात प्रूफ केलं, मला लंचरूम कुठे हे सगळं कळलं. जर ते लोक म्हणत होते की हिला एस्कॉट लागतं, ते लोक सुद्धा माझ्यासाठी जेवायला थांबायला लागले. क्या बात आहे, याला म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन बदल. एक्झॅक्टली. ते मला फोन करून विचारायला लागले किती वेळ लागणार आहे ग तुझं, कुठे ना जेवायला, मी थांबलोय किंवा मी थांबतेय. मग लोक माझ्यासाठी जेवायला थांबायला लागले, मी जेवायला जायला लागले. मग आणि लोक इतकं प्रेम करायला लागले की ज्या पार्ट्या मी अटेंड नव्हते करत त्या पार्ट्यांचं मॅनेजमेंट मी करायला लागले की काय ठेवायचं आणि काय नाही. वा, कसला बदल आहे हा, माझ्यासाठी खूप मोठा बदल होता. म्हणजे ऐकणाऱ्यांना कदाचित हे सगळं छोटं की हे काय, पण माझ्यासाठी आणि कॉन्फिडन्स माझा वाढवण्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. अरे खूप महत्वाच्या होत्या की आज लोक माझ्यासाठी जेवायला थांबतायत, जे लोक म्हणत होते की एस्कॉट लागतो. आणि मग मी म्हणेन ते करायचं, पार्टीला काय ठेवायचं मग मी अरेंज करणार की हे मागूया असं असेल. मग यंगस्टर्स येत गेले माझ्या बँकमध्ये. मग आमचं इतकी मस्त भट्टी जमली ना की मी त्यांच्यात खूप छान
जलप झाले ते माझ्यात खूप छान जलप झाले. आणि बरं होतं कसं माहितीये का किरण, आपल्या बाबतीत जेव्हा आपण ऑलरेडी एखाद्या ठिकाणी सेटल असतो ना, मग तिकडे एखादा नवीन व्यक्ती आला की तो आपल्याला इझिली एक्सेप्ट करतो, कारण तो आपल्याला ऑलरेडी काम करताना बघत असतो. त्यामुळे त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी किंतु परंतु काही राहत नाही. मग आम्ही बँकेच्या बाहेर सुद्धा एकमेकांसोबत खूप टाइम स्पेंड करायचो आणि त्यात ते लोक मला महत्व द्यायचे. असं नाही की इसका कौन हात पकडेंगे, इसको लेके कौन जाएगा, असं कधीच व्हायचं नाही. माझ्या घरापर्यंत लोक यायचे. अगदी मला अगदी अचानक प्लॅन व्हायचे, 10 मिनिटात फोन यायचा, 10 मिनिटं आधी, 10 मिनट में तैयार हो जाओ, हम बिल्डिंग के पास आ रहे हैं, निकलना है, हमें सिफेज जाना है, हमें वहां जाना है, हमें ये खाना है वो खाना है. किंवा मी म्हटलं ना, नाही यार मला इथे जेवायला जायचंय, यहाँ पे खाना खाना है, मुझे ना वो भगत ताराचंद के बॉटल्स के साथ फोटो निकालना है, छाछ की बॉटल, वो बियर की बॉटल, लुक्स लाइक अ बियर बॉटल. तर माझं खूप क्रेज होतं की मला तिथे फोटो काढायचे. आणि मी हट्ट केला होता माझ्या फ्रेंड्सकडे आणि खास ते काढण्यासाठी आम्ही जेवायला गेलो होतो तिकडे. आणि तो वेटर मग ना असं ग्लासात ओतून देत होता, तेव्हा माझा फ्रेंड ओरडला, अरे रुको रुको रुको, हमारी मॅडम तो फोटो निकालने के लिए आप क्या ग्लास में दे रहे हो. सो माझे लाड व्हायला लागले. माझ्या मतांना महत्व दिलं गेलं, माझ्या विचारांना महत्व दिलं गेलं. आणि बऱ्याचशा बरीचशी मुलं असे क्रिप करत असतात की आपण VI आहोत, व्हिज्युअली इम्पेअर्ड आहोत, तर आपल्याला कोणी आपल्या मतांना कोणी महत्व देत नाही किंवा आपल्याला कोणी सामावून घेत नाही, इन्क्लुझिव्हनेस नाहीये. तर राधाच्या या बोलण्यावरून इथे मी एक अधोरेखित करू इच्छितो, जोपर्यंत तुम्ही एक पाऊल पुढे टाकणार नाही, जोपर्यंत तुम्ही पुढाकार घेणार नाही, तोपर्यंत समोरून काही तुम्हाला तसं रिस्पॉन्स येणार नाहीच. त्यामुळे टाळी काय एका हाताने वाजत नाही, तुम्हाला प्रयत्न करावेच लागतात, तरच तुम्हाला वाईस वर्सा सायटेड व्यक्तींना सुद्धा तुम्ही एखादा व्हिज्युअली चॅलेंज व्यक्ती जेव्हा तुम्हाला दिसतो किंवा तुमच्यासोबत तो काम करतो, तेव्हा तुम्ही त्याला ओळखण्याचा प्रयत्न करा, त्याच्यासोबत टाइम स्पेंड करा. बरं, आता हे तर झालं तेव्हा फॉर्म देणं वगैरे 2014ची गोष्ट. पण आता तू काय करते? आता मी ATM रिक्वेस्ट टाकू शकते, मी चेकबुक रिक्वेस्ट टाकते. पण आता माझा फुल टाइम जॉब आहे तो सगळ्या कस्टमरचा फेवरेट काम जे त्यांना झालंच पाहिजे ते म्हणजे पासबुक प्रिंटिंग वगैरे. अच्छा, म्हणजे FD प्रिंटिंग. सध्या म्हणजे कसं असतं, क्लरिकलला पासबुक प्रिंटिंग आणि ऑफिसर म्हणून लागलेले असतात ब्लाइंड, टोटली ब्लाइंड, त्यांना काय काम असतं? जे काही नॉन फायनान्शियल गोष्टी व्हेरीफाय करायच्या असतात, इंटरनेट बँकिंग व्हेरीफाय करायचंय, मोबाईल बँकिंग व्हेरीफाय करायचंय, ATMचं तर म्हणून ऑफिसरचं काम आहे. एक्झॅक्टली, हे ऑफिसरचं काम आहे. तर ते व्हेरीफाय करणं, मोबाईल नंबर चेंज झालाय तो व्हेरीफाय करणं, या सगळ्या गोष्टी व्हेरीफाय, बारकोड व्हेरीफाय करणं, या सगळ्या गोष्टी आहेत त्या कराव्या लागतात. पण मी काय म्हणतो राधा, तू आता म्हटली की तू पासबुक प्रिंटिंग करतेस, मग हे इथे पण विजनचा प्रकार आलाच की. मग तू मग एवढ्या लोकांचे नंबर, आता समजा पासबुक प्रिंटिंग करायला मी चालू तुझ्याकडे, आप तुमचा काय किती 11-12 आकडे नंबर असेल, तर तो तू कसा काढतेस आणि त्या मशीन मध्ये ते सगळं कसं काय करते, ती जरा प्रोसेस समजाव ना आमच्या प्रेक्षकांना. या गोष्टीमध्ये खरं तर मी सगळ्या कस्टमर्सना पण, कोणीतरी हा माझा व्हिडिओ पाहत असेल त्यांना पण मी थँक्स म्हणते, कारण त्यांचं खूप सहकार्य गरजेचं असतं. मी जो कोणी माझ्या समोर येतो त्यांना मी सांगते आधी अकाउंट नंबर सांगा, आणि ते खूप छान व्यवस्थित अकाउंट नंबर सांगतात आणि मग मी त्यांचं नाव कन्फर्म करते अकाउंट नंबर टाकल्यानंतर. कारण बँकेने मला स्क्रीन रीडर जो आहे जॉज तो प्रोव्हाइड केलेला आहे PC सोबत. तो लायसन व्हर्जन बँकने विकत घेतलेला आहे, लायसन व्हर्जन आहे. जॉज म्हणजे हा स्क्रीन रीडर आहे. तुझ्या स्क्रीनवर PCच्या जे पण काही स्क्रीनवर आहे ते त्याचा ऑडिओ इनपुट आपल्याला येतो किंवा आपल्याला ऐकू येतो आवाजात. मेल व्हॉइस आहे माझ्याकडे जॉजचा, ऑफकोर्स जॉजचा मेल व्हॉइस आहे. तर तो सगळं जे काही स्क्रीनवर आहे तो रीड करतो. तर मी नंबर टाकते, जो मी नंबर पण टाईप करते तो पण तो बोलतो. 0 टाकला 0 बोलणार लगेच. इयरफोनवर ऐकतेस की? इयरफोनवर ऐकते मी. एक कानात इयरफोन असतो, एक कान कस्टमरचा ऐकायला. म्हणतो हे जे इयरफोन लावून तू ऐकतेस किंवा बसलेली असतेस दिवसभर, तर तुला कोणी असं म्हणत नाही का, हा हे काय वा अरे वा मस्त इयरफोन? हो, एका दोघांनी म्हटलंय, कारण त्यांना माहित नव्हतं मी काय करते. मित्रांनो, कसं आहे मॅडम गाणी ऐकताय काम करत. जनरली जसं आता राधाने सांगितलं की जॉज नावाचं हे सॉफ्टवेअर असतं जे स्क्रीन रिडिंग सॉफ्टवेअर आहे. आपण ऑफिसमध्ये जेव्हा बसतो बँकेत तेव्हा बाकीचे लोक पण काम करत असतात, पब्लिक पण असते, त्यामुळे हे स्क्रीन रीडर काही स्पीकरवर तर ऐकू शकत नाही. आपल्या कामामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून ही जी ब्लाइंड मंडळी आहे, टोटली ब्लाइंड मंडळी विशेषतः, इयरफोन कानात घालून सतत त्यांना बसावं लागतं, कारण की ते जे काम करतात ते त्यांना ऐकून करावं लागतं. आणि म्हणून तसं तो त्यांनी इयरफोन घातलेला असतो. त्यामुळे कधी तुम्हाला जर असा व्यक्ती तुम्ही कधी पाहिला तर तुम्ही असं समजू नका की मस्तपैकी ते गाणी ऐकत बसले, तसं नाहीये. तो त्यांच्या एक कामाचा भाग आहे.
एक्झॅक्टली. मला बोलले गेले की गाणी ऐकताय का वगैरे, म्हटलं की नाही, मला हे लावावंच लागतं, त्याशिवाय मला काय ते कळणार नाही रीडिंग स्क्रीनवरती. तर मग मग ते लोक मला नंबर सांगतात, मी नाव कन्फर्म करते, मग लाईन नंबर वगैरे ऑलरेडी तिथे असतो, तो मला काढून दुसरा टाकायचा असतो माझ्या पद्धतीने, मला जितक्या पुढे टाकायचे आहेत नंबर ते. आणि मग पासबुक मी मशीनमध्ये, आता पासबुकच्या स्पर्शाने मला कळतं की त्यांनी मला सरळ पासबुक दिलंय, उलटं दिलंय, करेक्ट पान दिलंय का नाही. कधीतरी 1% असं होतं की चुकूच शकतं, पण बऱ्याचदा नाही. त्यांनी चुकीचं पान दिलं चुकून, असं कोणी मुद्दाम तरी आजपर्यंत माझ्यासोबत नाही केलंय, निदान आजपर्यंत तरी. पण बरं चुकून एखादं पान, कारण पासबुक जे आहे त्याची मार्जिन ना खाली जास्त असते, त्यामुळे लोकांना वाटतं की राहिली जागा तर होईल तिथे, पण मला लाईन नंबर बघून माहित असतं की मला नवीन पेजवर करायचंय. त्यामुळे मी ते कन्फर्म करते की तोच पेज आहे का ब्लँक पेज आहे, हे सगळं कन्फर्म करून मग मी ते पासबुक मशीनमध्ये टाकते आणि प्रिंट करून देते. पण मग ब्लँक पेज आणि भरलेलं पेज हे कसं, यामध्ये कसं तुला काय प्रिंट केल्यानंतर ना एक पेज थोडा खडखड खरखरीत होतो, त्यामुळे तुला कळतं की तो पेज ब्लँक आहे का. काही खूप पातळ पेपर असेल तर मग असं होऊ शकतं की ब्लँक पेपर पण थोडा खरखरीत झालेला असतो, मग मी तेव्हा जरा कन्फर्म करते की काय आहे. आणि लोक त्या पद्धतीने सहकार्य, जेव्हा तुम्हाला लोक जेव्हा छान काम करताना बघतात ना, तेव्हा त्यांना सहकार्य करण्याची एक वेगळी काय म्हणू आपण उत्सुकता असते, किंवा सहकार्याचा आनंद वेगळा, सहकार्य करेक्ट. ओके. सो आणि आता खूप मोठा इंटरव्ह्यू झालाय मित्रांनो, आय होप तुम्ही एन्जॉय करत असाल. आणि तर आता एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मग आपण हा इंटरव्ह्यू जो आहे तो रॅपअप करू. राधा, मला एक सांग, हा तू सिस्टमचा भाग बनलेली आहेस, तुला बऱ्यापैकी आतल्या आता गोष्टी कळल्यात की आपल्याला काय काय जमतंय, काय नाही जमतंय, लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे वगैरे. ओके, सगळं काही तू डोळसपणे अगदी कागदासारखं टिपून घेतलेलं आहेस आतापर्यंत. आता मला तू एक सांग की हा व्हिडिओ बघणाऱ्या त्या लोकांना तुला एक संदेश द्यायचा आहे की काम करत असताना तुला कोणकोणत्या टेक्निकल आणि सामाजिक स्वरूपाच्या अडचणी, सामाजिक म्हणजे तुझ्या असभोवताली वागणाऱ्या लोकांकडून म्हणा, किंवा टेक्निकली काय काय अडचणी येत आहेत ज्या फिक्स झाल्या तर आणखी जास्त इम्पॅक्टफुल तू इनपुट देऊ शकशील कामाप्रती, असं काय आहे का ग? हो, तशा तर बऱ्याच गोष्टी आहेत. एक तर सगळ्यात मोठं, जसं आपण स्क्रीन रीडर जॉज बद्दल बोललो, तो बऱ्याच फील्डमध्ये ना वर्क नाही करत. फिनायकलमध्ये, म्हणजे जो बँकेचा सॉफ्टवेअर आहे ज्याच्यात फिनायकल लाईव्ह चालू असतो सगळे ट्रान्झॅक्शन वगैरे, तर काही ठिकाणी तो बोलत नाही. मग त्याच्यात आम्हाला अनेक काय म्हणून मशागत करावी लागते की अरे हे OCR ऍक्टिव्हेट करा, असं करा, तसं करा, मग तो होईल. किंवा तो मध्येच बंद पडणं, किंवा मग काय होतं ना रे, आता लायसन व्हर्जन असल्यामुळे मग तो सटका अपडेट करणं, मग एका काळानंतर तो सपोर्टच करत नाही, मग बँकेला पुन्हा त्यात पैसे घालावे लागतात. अशा सगळ्या टेक्निकली गोष्टी आहेत. तर त्या टेक्निकली गोष्टी कुठे गव्हर्नमेंटने जर त्याच्यात हे केलं की डायरेक्ट गव्हर्नमेंट कशाला, म्हणजे आपले जे काही हे काही संस्था अशा नाही आहेत का की ज्या याच्यामध्ये लक्ष घालून? संस्थाही करू शकतात, पण बँकेला जर सबसिडी जर गव्हर्नमेंटने असं काही दिली या सॉफ्टवेअरसाठी, तर पण एक बँकांसाठी पण आम्हाला एम्प्लॉई देताना, म्हणजे एम्प्लॉयमेंट देताना त्यांच्या मनात असं येणार नाही की यांच्यावरती हा एक्स्ट्रा खर्च करावा लागतो यांच्या सॉफ्टवेअरसाठी आणि ऑल, कारण तो पण एक बँकेसाठी मग आर्थिक ताणच आहे ना की एकदा सॉफ्टवेअर सतत अपडेट होतं. आता माझ्याकडे आलं तेव्हा माझ्याकडे 16चं सॉफ्टवेअर होतं, म्हणजे सॉफ्टवेअर जॉज 16, आणि तो आता जस्ट 21-20 मध्ये तो काम विंडो 10ला सपोर्टच करेना. मग आता मला पुन्हा बँकेने 2022 दिला आहे जॉज, जो की 10ला सपोर्ट करतो. मग आता हा माहित नाही पुढे जाऊन हा अजून कितपर्यंत सपोर्ट करेल, मग पुन्हा बँकेला तो मनी स्पेंड करावं लागणार. तर या सगळ्या गोष्टी आहेत या दृष्टीने. किंवा इतर सहकार्य, म्हणजे टेक्निकली ऑफकोर्स आता मला तर भरपूर लोक असेच मिळतात की जे खूप छान मदत करतात, पण काही ॲटिट्यूड वाले पण मिळालेत की माझ्या बाजूच्यांनी त्यांना सांगितलं की ते फक्त माझ्या समोर उभे राहतात आणि मग त्यांना बोलावं लागतं मला की हा काय झालं, पासबुक आहे, नंबर बताव, तर नाही सांगत, मुंडी हलवली की नाही. मग माझा बाजूचा बोलला की तिला नंबर सांगावा लागेल, तिला दिसत नाही. तर त्याने सरळ, हा एकच माणूस मला आजपर्यंत असा भेटला, त्याने सरळ तोंडावर सांगितलं की वो आपकी प्रॉब्लेम आहे. माझ्या स्टाफने त्याच्या हातातून पासबुक घेतला आणि त्याने मला नंबर सांगितला. म्हणजे त्यांचं असं की ह्या बँकचा प्रॉब्लेम आहे, मग हिला दिसत नाही, तुम्ही हिला रिक्रुट केलं तर. पण हा एकच सुदैवाने एकच माणूस भेटला मला. बाकी 99% कस्टमर्स आजपर्यंत मला म्हणजे मला सहकार्य करणारे, माझं कौतुक करणारे आणि त्यांना माझ्याबद्दल कुतूहल वाटणारेच भेटलेत.
तुझे ॲस्पायरंट्स आहेत, तू आता ज्या मुली येत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन म्हणा किंवा काय, त्यांना काय संदेश देशील? एवढंच सांगेन की तुम्हाला करिअर करायचं आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस्ड राहा. तुम्हाला काय करायचंय ते तुम्ही प्लॅन करा. पण आता समजा तुम्ही एक गोष्ट ठरवली की मला हे व्हायचंय, ठीक आहे, त्याच्यावर तुम्ही काम करा जीव ओतून. पण एक बॅक ऑफ द माइंड कुठेतरी प्लॅन बी पण तयार ठेवा की आपल्याला हे नाही जमलं तर पुढे काय करायचंय. कारण असं नको व्हायला की जी आपण ठरवलेली गोष्ट मिळाली नाहीये. कारण ती कधी कधी असं असतं ना की मेहनत केली तरी नाही मिळत. तर तिथे आपण नर्वस किंवा फ्रस्ट्रेशन मध्ये न जाता आपल्याला दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा विचार करता येईल जेणेकरून लाईफ स्मूथ राहील, आपली मेंटल हेल्थ छान राहील, आपली जी शारीरिक हेल्थ आहे ती पण छान राहील, असं बघा आणि त्याप्रमाणे प्लॅन करा. प्लॅन बी पण तयार असू द्या. आणि पालकांनाही मी सांगेन की जसं माझ्या पालकांनी मला फ्रीडम दिलं, विश्वासाने फ्रीडम दिलं, योग्य फ्रीडम दिलं, तसं तुम्हीही द्या तुमच्या पाल्याला काय करायचंय. आणि पाल्य आपलं अपंग आहे म्हणून त्याच्या अपंगत्वावरती आपण रडत न बसता त्याच्या मनाचं अपंगत्व आपण कसं घालवू, ना की शारीरिक अपंगत्व. कारण शारीरिक अपंगत्वावरती एका मर्यादेनंतर काहीही उपचार नसतात हे स्वीकारणं गरजेचं आहे. आणि त्या अपंगत्वाकडे कुठेतरी आपण मात न करता आपण मानसिक अपंगत्वावरती कसं मात करू शकतो. कारण घाबरणं, न्यूनगंड असणं हे सगळे मानसिक अपंगत्व आहेत असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्यावरती ओव्हरकम करणं, त्याच्यावरती मात करणं आजच्या जगात खूप महत्वाचं आहे. तर ते करा आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जा. वेल सेड, वेल सेड. ऍक्च्युली राधा, माझ्या प्रत्येक व्हिडिओचा शेवट जो आहे तो नेहमी मीच करत असतो, पण आज महिला दिन आहे, तुझा दिवस आहे, त्यामुळे मी म्हणेन की लोकांना हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला यासाठी सांग. जनरली खरं सांगायचं तर मला हे लाईक अँड शेअर बोलायला कधी कधी आवडत नसतं, पण तुला माहिती आहे का, लेमॅनला माहिती, म्हणजे सर्वसामान्य लोकांना माहिती नाही की जितकं लाईक्स होतील, जितकं शेअर होतील, तितकं तुझे हे विचार, तुझा हा प्रवास हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. भले सबस्क्राईब करायला नको बोलू, नो वरीज, पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करायला सांग. आणि मग त्या शुभेच्छा देऊन तूच या व्हिडिओची सांगता कर बरं. महिला दिनाच्या पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि किरण, तुझे शोज खरंच खूप छान असतात, मी ऐकते, तुझं कंटेंट छान असतं. नाही, खरं बोलतेय, मी तुझी मैत्रीण म्हणून किंवा आज मी तुझ्या समोर तुझ्या प्रेम मध्ये तुझ्या बसले म्हणून मी नाही बोलत आहे. तर मी खरंच मला आवडतो तुझा शो, तुझा बसून बोलू असो किंवा अजून तू आता किरण वारणकर ब्लॉग म्हणून तू सुरू केलंयस, हे सगळं खूप छान आहे, मस्त आहे. आणि आपला मित्र काहीतरी वेगळ्या फील्डमध्ये युट्यूबर म्हणून काहीतरी करतो याचा आनंद आहे. तर असंच तू चालू ठेव, कीप इट अप. आणि आज तू मला बोलवलंस, माझा इंटरव्ह्यू केलास, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. खरं तर मी एक काय नाही, सामान्य मुलगी आपली जॉब करते, पण तू त्यातून काहीतरी असामान्यत्व माझ्यातलं शोधलंस आणि तुला असं वाटलं की आज तू माझा इंटरव्ह्यू करावा, यासाठी खूप खूप धन्यवाद तुझे. आणि तुम्ही सगळे असंच हा शो बघत राहा, पाहत राहा, ऐकत राहा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कधी विसरू नका. धन्यवाद.